म्हणजे तुम्ही मुंबईत बघा, लोढा वाटेल तेवढ्या जमिनी विकत घेतो आणि मग कधीतरी महिन्यात एखाद्या वेळेला गरिबांना आणि उपाशी राहणाऱ्या लोकांना ताक वाटतो. ते हे जे आहे ना, धनदांडग्या नैतिकता गमावलेल्या लोकांनी अशा पद्धतीनं नोशनल आणि टोकन स्वरूपाची समाजसेवा करणं, याच्यात लोकांना पण सर आवडतंय. म्हणजे मुंबईत मी बघतो सगळी आपली मराठी पोरं सगळ्या बिल्डर लोकांकडनं पैसे घेतात आणि गणपतीचे टी शर्ट बिल्डर देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या बिल्डिंग मधल्या मराठी माणसांची घर मोकळी करण्याचं पुण्यकर्म आपली पोरं करतात. राहिला 5वा पक्ष तो पवार साहेबांचा आहे. आता त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगू, म्हणजे माझं भाषण सुरू होताना तो कुठे आहे आणि संपताना तो कुठे असेल याच्याबद्दल आपल्याला सांगता येण्याची शक्यता की हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती ही बोगस संस्था आहे, कारण या देशाला राष्ट्रभाषा नाहीये. तर किमान तुम्ही हिंदी प्रचार करा, तुम्हाला फारच वेळ जात नसेल तुमचा तर, पण राष्ट्रभाषा हा शब्द तरी काढून टाका. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. कशासाठी आपण बॉडीला राष्ट्रातल्या लोकांचा तर स्वाभिमान कधीच गुवाहाटीला नेऊन त्यांनी विकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे स्वाभिमान नावाची भानगडच नाही की तुमच्या आंदोलनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तर आता आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं. याच्यावरचा एकमेव मार्ग म्हणजे आपण आपला मीडिया तयार करणं हेच आहे. म्हणजे आता इथल्या सुद्धा बऱ्याच लोकांना आमच्या कामाच्या बद्दल पेपरात वाचून कळलेलं नाहीये, युट्यूब मुळे कळलंय. म्हणजे अख्खं हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन आधी युट्यूबर्सनी लोकांच्या पुढे नेलं, मग पेपरवाल्यांना आणि चॅनलवाल्यांना वाटलं की अरे ह्याला टीआरपी आहे, मग ते आले आणि मग त्यांनी ते आंदोलन त्यांच्या पद्धतीने कव्हर केलं. महाराष्ट्र धर्म शिबिराचा ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रभरात विचार करतो, तो विचार आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये करायला लागलो. हिंदी सक्तीचं ज्या वेळेला आंदोलन झालं, ते आंदोलन झालं, त्याला काही प्रमाणामध्ये यश आलं. तर यशाकडे बघण्याची समाजाची स्वतःची एक नजर आहे. म्हणजे आम्ही हिंदी सक्तीचे शिक्षण निर्णय सरकारला मागे घ्यायला लावले, याचा समाजाच्या दृष्टीने लावलेला अर्थ असा आहे की तुमच्या आंदोलनामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तर आता आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून आंदोलन केलेलं नव्हतं. आम्ही जे आंदोलन केलं ते हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध केलेलं आंदोलन होतं. कावळा बसायला आणि फंदी तुटायला गाठ पडली आणि ते 2 भाऊ एकत्र आले. पण समाजही असाच विचार करतो, माध्यमही असाच विचार करतात आणि त्यामुळे त्याच प्रकारची कथनं समाजामध्ये लोकप्रिय होतात. आता इथल्या तयारीच्यासाठी आम्ही अनेक लोकांशी बोललो. म्हणजे रोहित इथलं, आता इथं व्यासपीठावर बसलेल्या लोकांच्या पैकी आम्ही 3 जण सांगलीचे आहोत. सर कोकणातले आहेत, ही गोव्याची आहेत. म्हणजे सांगलीच्या लोकांनी सांगलीच्या लोकांसाठी जवळपास केलेला असा हा कार्यक्रम आहे आणि तरी उपस्थिती तुम्ही बघताय. म्हणजे सांगलीच्या लोकांनी कार्यक्रम केला म्हणजे सांगलीचे लोक खूप प्रमाणामध्ये येतात, असा जर का आपला गैरसमज असेल तर तो इथनं दूर होतो. आता आम्हाला जेव्हा ह्या कार्यक्रमांच्या बद्दल आम्ही खूप लोकांशी बोललो तेव्हा लोक मला म्हणले 15 ऑगस्टला कशाला घेतला, 15 ऑगस्टला कुठं का, 15 ऑगस्टला घेतला तर प्रॉब्लेम नसतो, पण 16 ऑगस्टला घेतला तर प्रॉब्लेम नसतो असं नाहीये. म्हणजे लोकांना जिथं यायचं आहे तिथं लोक येतात, लोकांना जिथं यायचं नाही तिथं लोक येत नाही. आम्ही अनेक प्रकारच्या लोकांशी बोललो, म्हणजे माध्यमातल्या अनेक लोकांशी बोललो, शाळांमधल्या शिक्षकांशी, कॉलेजेस मधल्या प्राध्यापकांशी बोललो. आता या प्रकारची जी मांडणी आहे ती मांडणी करत असताना एक 50-100 माणसांच्या समोर आम्ही ती करतो, ती रेकॉर्ड आम्ही करतो. आता सोलापूरचे आमचे मित्र आले, तेही रेकॉर्ड करतात. आता असं झालंय की प्रत्यक्ष कृती एखाद्या कार्यक्रमातनं जितकी घडते त्या कृतीपेक्षा जास्त दस्तावेजीकरण घडतं. म्हणजे इथं सांगलीमध्ये लोक येऊन बोलून गेले, त्यांचं हे म्हणणं होतं, याची इतिहासामध्ये नोंद होण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे की म्हणजे काहीतरी महत्वाचं आम्ही इथं बोललो होतो. म्हणजे हे एक तरुण मुलगा भिलवडीचा डिलिमिटेशनच्या बद्दल सांगलीच्या लोकांना सांगून गेला, पण त्याच्याबद्दल सांगलीकरांनी वेळेत ऐकलं नाही. सांगलीच्या प्रश्नाच्या बद्दल शक्तीपीठाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी एक तरुण पत्रकार इथे येऊन सांगून गेली, पण त्या प्रश्नाचं गांभीर्य आपल्यापर्यंत पोहोचलं नाही. अडचण अशी आहे आपल्याकडं
की आपण काय ऐकतो समाज म्हणून, मराठी समाज म्हणून, भारतीय समाज म्हणून, तर जे जे माध्यमामध्ये आपल्यावर हॅमर होत आहे ते आपण आता ऐकतो. आता मी सांगली ज्या काही रस्त्यांमधून फिरलो, मी 2 प्रॉमिनंट बॅनर इथं पाहिले. एक आहे विशाल पाटलांच्या वाढदिवसाचे बॅनर आहे. समस्त विशाल दादा प्रेमींनी त्यांच्या नावानं बॅनर लावलेले आहे. त्या सगळ्या बॅनरची किंमत जर एकत्र केली तर सांगलीतला एक रस्ता बरा होऊ शकेल. दुसरे जे बॅनर आहे ते विश्वजित कदमाच्या संस्थेच्या वतीनं मराठी सेलिब्रिटी लीगचा कार्यक्रम आहे. म्हणजे प्रवीण तरडे सारख्या सगळ्या भोकड लोकांचा तो एक कार्यक्रम आहे. मी भोकड का म्हणतो तुम्हाला माहितीये, ज्याने आपल्या भोकांडी स्वामी समर्थ बसवले, ज्याने आपल्या भोकांडी आनंद विखे बसवले, अशा सगळ्या माणसांना तुम्ही बहुजनांच्या संस्थेमधनं मोठे करता. बहुजनांच्या संस्थेतनं उभा राहिलेला जो पैसा आहे तो बहुजनांच्या शिक्षणावर खर्च न होता लोकांच्या मनोरंजनावर जेव्हा खर्च होतो, त्याही बॅनर मधनं एखादा सांगलीतला रस्ता बरा होऊ शकला असता. आता प्रॉब्लेम त्या दोघांचा नाहीये, प्रॉब्लेम तिथं बॅनरच्या बद्दल काहीच हालचाल न करणाऱ्या सांगलीतल्या लोकांचा आहे. लोकांना येता जाताना हे बॅनर दिसत नाहीत का? दिसतात. लोकांना काय वाटतंय, आपण का नाही लावला हा बॅनर, पण ह्यातला एक बॅनर लावला असता तर आपल्याही कुटुंबातल्या 4 लोकांची मुंडकी त्या बॅनरवर दिसू शकली असती. हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्या राजकीय संस्कृतीचा प्रॉब्लेम आहे. आणि समकालीन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही या स्वरूपाची आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही लोक तुमच्याकडे येतो आणि आम्ही तुमच्याशी बोलताना असं म्हणतो की मराठी शाळांबद्दल बोललं पाहिजे, मराठी भाषेबद्दल बोललं पाहिजे, मराठी माणसाच्या रोजगाराच्या बद्दल बोललं पाहिजे, त्यावेळेला लोकांना असा प्रश्न पडतो की हे प्रश्न आपले आहेत का? म्हणजे आता तुम्ही बघा, या सीजेपीच्या कॉंग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे भारतभरामध्ये मुलं आपापल्या शाळांमध्ये जाऊन फोन घेऊन किंवा छोटा कॅमेरा घेऊन आमच्या शाळेत टॉयलेट नाहीये, आमच्या शाळेत शिक्षक नाहीये हे सांगायला लागलेली आहे. आणि आपल्या पिढीतली माणसं काय म्हणतात, आपली मुलं किती शहाणी झाली आहेत. ही आपली मुलं शहाणी झाली आहेत हे आपण म्हणणं हे आपल्याला लाज नसल्याचं लक्षण आहे. त्या मुलांना शाळेत असताना आंदोलन करावंच लागता कामा नये. त्या मुलांना शाळेत अभ्यासच करावा लागला पाहिजे. त्या मुलांना शाळेत आनंदानच बसता आलं पाहिजे. पण एखादा मुख्याध्यापक किंवा एखादी मुख्याध्यापक बाई काय म्हणते, नाही बाकी सगळं बरं आहे, पण आतमध्ये वर्गात कुणीतरी पिंका टाकून ठेवलेले आहे, टॉयलेटमध्ये मुलं बसायला गेली तर पाणी नाहीये. ही जी परिस्थिती आहे, आपण शाळेतल्या पोरांना जेन अल्फा म्हणून ज्यांचं आता आपण कौतुक करतो त्या मुलांना आपण आता आंदोलन करायला भाग पाडली. जेनझीच्या मुलांना आंदोलन करावं लागलं हे सुद्धा समाज म्हणून लाजिरवाण आहे. कारण त्याही मुलांचं आयुष्य शिकण्यात गेलं पाहिजे. शिकण्यात गेल्यापेक्षा आपण त्यांचं आयुष्य लढण्यात घालवण्यात त्यांना भाग पाडतो आहोत. त्याच्या पुढची परिस्थिती आपण जेन अल्फाच्या बाबतीमध्ये आणलेली आहे. परिसीमनाचा जो मुद्दा आहे डिलिमिटेशनचा, त्याचं विधेयक सरकारने एकदा आणलं आणि ते महिला आरक्षणाला जोडलं आणि त्यामुळे ते योग्य पद्धतीने पडायलाच पाहिजे होते. पण त्यावर सरकार काय म्हणालं, विरोधकांना बायकांचं आरक्षण नको आहे. आरक्षणाचं विधेयक आधीच मान्य झालेलं आहे. आरक्षणाबद्दल कोणाच्या मनात काही शंका नाही. यांना काय करायचं आहे आणि ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं का महत्वाचं आहे की उत्तर भारतातल्या लोकसभेच्या सदस्यांची संख्या एवढी वाढेल की विंध्य पर्वताच्या खालच्या लोकांच्या सदस्यांची संख्या काही असली तरी त्यांच्या मताशिवाय वरचं सरकार तगू शकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला द्रविड प्रांतातल्या लोकांच्या मताची गरज पडणार नाही. द्रविड प्रांतातले लोक किमान स्वाभिमानी तरी आहे. महाराष्ट्रातल्या लोकांचा तर स्वाभिमान कधीच गुवाहाटीला नेऊन त्यांनी विकलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे स्वाभिमान नावाची भानगडच नाहीये. त्यामुळे आपल्या राज्याचा प्रॉब्लेम असा आहे की आपण अंशतः स्वाभिमानी लोक आहोत. मध्येच आपल्याला झटका येतो, शिवाजी महाराजांची जयंती असते, महाराजांचा राज्याभिषेक असतो आणि मग लोकांच्या एसयूवर मागे जगदंब म्हणून लिहिलेलं असतं. संभाजी महाराजांच्या सारखी दाढी लोक वाढवतात. लोकांना असं वाटतं की स्वाभिमानाची हीच व्याख्या आहे. त्यामुळे समकालीन महाराष्ट्राच्या बद्दलचा विचार करताना आपण हे पाहिलं पाहिजे. मला काही लोकांनी असं म्हटलं की सांगलीची परिस्थिती फार खराब झाली आहे.
सातारची पण झाली आहे, कोल्हापूरची पण झाली आहे, बेळगावची पण झाली आहे. हा वसंतदादांचा जिल्हा आहे. वसंतदादांनी इथून तुरुंगातनं पळून जाताना मारलेली उडी आपल्याला माहिती आहे. पण त्या उडीचं आपल्याला सावरकरांच्या उडी इतकं नाही, त्याच्या 1% सुद्धा भांडवल सांगलीकरांना करता आलं नाही, महाराष्ट्रातल्या लोकांना करता आलं नाही. म्हणजे उडी मारणारा माणूस कोणत्या जातीचा आहे हे मॅटर करतं. उडी मारणारा माणूस उच्चवर्णीय आहे का बहुजन आहे याच्यावर त्याची उडी किती लांब आहे आणि किती महत्वाची आहे मॅटर करतं. सांगलीच्या माणसांनाच आता सांगलीच्या माणसाची उडी सांगण्याची वेळ आलेली आहे. हा नागनाथ नायकवडींचा भाग आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांचा आहे. याच जिल्ह्यामध्ये आताच्या घडीला आपण काय करतो आहोत, आपण दुर्गा दौडी नेतो आहोत. याच जिल्ह्यामध्ये आता आपण काय करतो आहोत, याच जिल्ह्यामध्ये आपण हा तिरंगा ध्वज आपला नाही असं म्हणणाऱ्या माणसांच्या पालख्या वाहणारे लोक कोण आहेत? बहुजन समाजातले आहेत. आणि बहुजन समाजातली ही जी पोरं आहेत ती फक्त मराठा समाजातली नाही, ती ओबीसी मधली पण आहे. या सगळ्या समाजातली मुलं जेव्हा कुणाच्या पालख्या वाहतात, त्या पालख्या वाहण्यासाठीची सुरुवात मिरजेच्या दंगलीपासून कोणी करून दिलेली आहे? आपल्याच पुढाऱ्यांनी करून दिलेली आहे. म्हणजे बहुजनांच्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांना आपली स्थानिक सांगलीकर, स्थानिक मराठी या ओळखीपासून हिंदू आणि मुसलमान या ओळखीपर्यंत नेण्यासाठी काही लोकांना पैसे पुरवले, काही लोकांना मसल पॉवर पुरवली. आणि आज अशी परिस्थिती आहे की कागदोपत्री वसंतदादांचा असलेला जिल्हा, कागदोपत्री शाहू महाराजांचा असलेला जिल्हा पूर्णतः संघ आणि भाजपच्या ताब्यामध्ये आहे. जर ही परिस्थिती, आणि कोल्हापुरात सुद्धा, कोल्हापुरातल्या लोकांना तर फारच आपण शाहू महाराजांचे वारस असल्याचा अभिमान आहे. तुम्ही शाहू महाराजांचे वारस आहात तर तुमच्या जिल्ह्यातले सगळेच आमदार आणि सगळे लोकप्रतिनिधी शाहू महाराजांच्या विचाराला काळीमा फासणाऱ्या विचारभूमिकेचे कसे काय येतात? म्हणजे काहीतरी तुमचं बेसिक मध्ये गणलं आहे. आता बेसिक मध्ये काय गणलं आहे की तुमची बहुजन म्हणून ओळख, तुमची स्थानिक सांगलीकर, सातारकर, कोल्हापूरकर म्हणून ओळख, तुमची मराठी म्हणून ओळख, याच्या पलीकडे तुमची हिंदू म्हणून ओळख, तुमची मुसलमान म्हणून ओळख आणि तुमची अशा प्रकारची धर्मांध माते फिरू ओळख ही लोकांना महत्वाची वाटायला लागली. आणि त्याच्यामुळे तुम्ही साधा विचार करा, इथं आज या घडीला जर मी इथं आपल्या चर्चेमध्ये शिवाजी महाराजांच्या वरचं एखादं काळी 5 मध्ये आवाज देणारं व्याख्यान ठेवलं असतं तर इथं बसायला लोकांना जागा मिळाली नसते. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला महाराष्ट्राच्या बद्दल चिकित्सेचं काही बोलायचं नाही, चिकित्सेचं काही ऐकायचं नाही. आणि बहुजन समाजाने इथल्या उत्सवीकरणामध्ये, एकूण इव्हेंट करण्याच्या मानसिकतेमध्ये आणि पैसे कमवण्याच्या मानसिकतेमध्ये, म्हणजे आपले सगळे पुढारी, सर्व पक्षीय पुढारी हे कोण आहेत? हे कागदोपत्री म्हणजे फ्लेक्सवर ते लोक नेते आहेत, प्रत्यक्षात ते कंत्राटदार आहेत. फक्त कंत्राटदार आहेत. छोटा कंत्राटदार, मोठा कंत्राटदार, महाकंत्राटदार एवढेच आहेत ते, त्याच्या पलीकडे ते काही नाहीये. आणि त्यांच्या दृष्टीनं म्हणजे मगाशी प्राजक्तानं जे सांगितलं शक्तीपीठ मार्ग, हा शक्तीपीठ मार्ग नाहीच आहे, तो अदानी पीठ मार्गच आहे. गडचिरोली मधल्या खाणीमधली सगळी खनिज अदानीला विना अडथळा गोव्यातल्या समुद्रापर्यंत नेता यायला पाहिजेत, या कारणासाठी शक्तीपीठ नावाचं थोतांड त्यांनी बनवलेलं आहे. जसं अभिजात मराठी हे थोतांड आहे ना, तसं शक्तीपीठ हे दुसरं थोतांड आहे. कारण अभिजात मराठी ज्या वेळेला दर्जा मिळाला मराठी भाषेला, त्यावेळेला आपल्याला असं सांगण्यात आलं की मराठी भाषेला दरवर्षी 300 ते 500 कोटी रुपये मिळतील. तुम्ही रेकॉर्ड चेक करा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजचा चेक करा, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा चेक करा, महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाचा चेक करा. गेल्या 1.25 वर्षात 1 रुपया सुद्धा मराठी भाषेला मिळालेला नाही. त्याच अहवालामध्ये असं म्हटलं होतं की देशातल्या 50 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेची चेर होणार आहे, अध्यासन होणार आहे. 2006 ला जी चेर आपल्याकडे सुरू झाली JNU मध्ये, ती 2026 मध्ये पूर्ण झाली. म्हणजे एक अध्यासन व्हायला
व्हायला 20 वर्ष लागतात, 50 अध्यासन व्हायला 1000 वर्ष लागतात. त्यामुळं 1000 वर्ष आपल्यातला जो कोणी जगणार असेल तोच महामानव किंवा ती महास्त्री तीच फक्त शेवटचा अध्यासन पाहू शकेल. दुसरं आपल्यातले कोणीही मर्त्य मानव त्या प्रकारचे अध्यासन पाहू शकणार नाही. आता हे का घडत आहे? हे यामुळे घडत आहे की आपण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये लढलो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये वारा कोठारींच्या सारखा माणूस लढला, अत्रे लढले, विदर्भामध्ये माडखोलकरांच्या सारखा माणूस लढला, बाबासाहेबांचा शेकाप लढला, शेड्यूल कास्ट फेडरेशन लढला, शेतकरी कामगार पक्ष लढला, ही सगळी मंडळी लढली. आता आपल्याकडे सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये, कोल्हापुरात, म्हणजे मी सांगलीतला विट्याचा आहे, आमचं घर एकदम काँग्रेसवाल्यांचं घर. आणि काँग्रेसवाल्यांचं म्हणजे काय, एका टप्प्यापर्यंत चव्हाण साहेबांचं आणि नंतर दादांचं. म्हणजे काँग्रेसचं असं घर नसतं माझ्या माहितीप्रमाणे, ते चव्हाण साहेबांचं असतं किंवा दादांचं असतं आणि मग वारसा हक्काने ते पवार साहेबांकडे. अशा पद्धतीनंच ते घर पुढं पुढं आलेलं आहे. तर आमच्या घरामध्ये झालेली परिस्थिती अशी आहे की चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये काहीही चिकित्सा माझ्या घरात मी कधीच ऐकली नाही. चव्हाण साहेबांनी दादांना मिठी मारली तरी ती ऐतिहासिकच भेट आहे. चव्हाण साहेबांचं दादांशी बिनसलं तरी तो ऐतिहासिकच दुरावा आहे. त्यामुळे राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला स्वतःला जेव्हा कळायला लागलं की चव्हाण साहेब संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नव्हतेच. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते काठावर होते. भांडणारे लोक एस एम जोशी, डांगे होते, शिव्या खाणारे लोक अत्रे होते. जेथे नेहरू हिरे चव्हाण तेथे आता काळे निशाण असं लिहिणारा माणूस अत्रे होता. आणि चव्हाण साहेब त्यावेळेला असं म्हणत होते की नेहरू आणि महाराष्ट्रात निवड करायची आली तर मी नेहरूंची निवड करीन. पण चव्हाण साहेबांनी अत्यंत हुशारीनं राज्याची स्थापना झाल्यानंतर शेकाप फोडला, शेड्यूल कास्ट फेडरेशन संपवलं. पश्चिम महाराष्ट्रातले लोक याला बेरजेचं राजकारण म्हणतात. ते का बेरजेचं आहे? कारण ते आपल्या फायद्याचं आहे. महाराष्ट्राचा तुम्ही विचार केला तर ते वजाबाकीचं राजकारण आहे. कारण ज्यांनी महाराष्ट्र मिळवला ती माणसं महाराष्ट्र मिळाल्यानंतर सत्तेतच आली नाही. संयुक्त महाराष्ट्र समिती जर 62 साली सत्तेत आली असती तर ज्या प्रकारचं द्रविडी राजकारण तमिळनाडूमध्ये उभं राहिलं कदाचित महाराष्ट्र केंद्रीय राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलं असतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच आपलं जे राजकारण आहे ते काठाकाठाचं राजकारण आहे. ते दिल्लीला शरण जाण्याचं राजकारण आहे. चव्हाण साहेब दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा आपल्या लोकांची काय पद्धत आहे म्हणण्याची, सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. तुम्ही मला उलट एक उदाहरण सांगा की हिमालय थोडा पाय उचलून खाली आलाय आणि सह्याद्रीला मदत करतो म्हणलाय, असं हिमालयाच्या जन्मात कधी घडलेलं नाहीये. म्हणजे धाकटा भाऊ सह्याद्रीच आहे आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला गेला म्हणून सह्याद्रीला हिमालयाने काही बोनस दिलाय, सह्याद्रीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, वार्षिक अहवालात नोंद केलेली आहे, असंही घडलेलं नाहीये. आणि हा आपला जुना प्रॉब्लेम आहे. म्हणजे थोरल्या बाजीरावाच्या काळापासून दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा असं म्हणण्याची आपली पद्धत आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र गीतात पण आपण काय म्हणतो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. कशासाठी आपण बॉडीगार्ड आहोत का? आपण सिक्युरिटी पर्सनल आहोत का? आपण दिल्लीचं तख्त जिंकत का नाही? आपण दिल्लीचं तख्त फोडत का नाही? इतर म्हणजे आपल्याला आनंद कशात आहे? औरंगजेबाच्या छावणीच्या कळसाचं सोनं काढून आणलं याच्याबद्दल, संताजी धनाजी बद्दल आपल्याला कौतुक आहे. पण छावणीचा कळस कापला हे शौर्य आहे, पण पुरेसं शौर्य नाही ना. दिल्लीमध्ये महाजी शिंद्यासारखा ताकदवान माणूस म्हणेल त्या माणसाला सुलतान करू शकत होता. मग महाजी शिंद्यांनीच सुलतान व्हायला काय प्रॉब्लेम होता? हा आपल्या माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे की आपण कायम नंबर 2 वरच आहोत. आणि म्हणून तुम्ही बघा आपली एक समाज म्हणून कायमची शोकांतिका आहे. आणि जेव्हा मोदींसारखा माणूस म्हणतो की शरद पवार हा या देशाला न लाभलेला सर्वात चांगला पंतप्रधान आहे, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे अरे किती खरं बोलताय ते. म्हणजे तेव्हा आपल्याला असं नाही वाटत की मोदींसारख्या भामट्याने हे सांगणं याच्यात काही पॉइंट नाही. तुम्ही लक्षात घ्या, कुठला माणूस बोलतो याच्यावर त्या वाक्याचा सत्यार्थ ठरवावा किंवा ठरवू नये हे पण महाराष्ट्राच्या आकलनामध्ये काहीतरी इश्यू आहे. त्यामुळे आता आपण ज्या वेळेला महाराष्ट्र धर्म मराठी कारण
याच्याबद्दल बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत. 2-3 प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. एक म्हणजे मगाशी प्राजक्तानं सांगितलं, रोहित पण म्हणला की डिलिमिटेशन ज्या वेळेला होईल तेव्हा MMRच्या प्रांताचं काहीतरी फार महत्वाचं विनसलेलं ऑलरेडी आहे, याच्या पलीकडे विनसणार आहे. कारण या राज्यातली जवळपास 4.25 कोटी लोकसंख्या आता MMR प्रांतात आहे. तुम्ही आपल्या राज्याचे आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते कधीही ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा असं म्हणत नाही. ते बोलताना सदैव MMRचा प्रांत असंच म्हणतात. आता हे MMR जे आहे ते कशातनं आलंय? MMRDA मधनं, म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी नावाची एक अथॉरिटी काँग्रेसने तयार केली. ती का तयार केली? कारण मुंबई महानगरपालिकेवर सतत शिवसेनेचा ताबा होता, त्यामुळे इथल्या विकास कामावर आपलं पण नियंत्रण पाहिजे म्हणून काँग्रेसने एक समांतर यंत्रणा निर्माण केली. आता ते MMRDA हे समांतर मंत्रालय आहे. तुम्ही त्यांचं बजेट काढून बघा, जवळपास 30 ते 40 हजार कोटीचं त्यांचं बजेट आहे आणि 4.25 कोटी लोकांचं आयुष्य हे लोक ठरवतात. या 4.25 कोटी लोकांमध्ये जवळपास 1.5 ते 2.25 कोटी लोक हे उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे आता परवा रिक्षावाल्यांचा प्रश्न आला, साधनाने मगाशी त्याचा उल्लेख केला. रिक्षावाल्यांचा प्रश्न आला, तुम्ही तुमच्यापैकी काही पत्रकार मंडळीला मी ते शेअर केलंय. रिक्षावाल्यांनी काय मराठी शिकायचं आहे याचे काही 8 पानी एक छोटी पुस्तिका आपल्या सरकारनं केली आहे. ती पुस्तिका आपलं पहिलीतलं कोर्स सुद्धा 4 दिवसामध्ये क्लिअर करू शकतं. इतकी टुकार पुस्तिका आहे. त्याच्यामध्ये काय आहे? ताई बसा, दादा उतरा, या टाईपची 10-20 वाक्य आहे. अशी वाक्य तुम्ही ती चेक करून पहा. तुम्ही ती म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला माणूस सुद्धा एम्प्लॉय करण्याची गरज नाही. ChatGPT वरच तुम्हाला ती वाक्य सहजासहजी मिळू शकतात. ही वाक्य करण्यासाठी सरकारनं काय केलं? हे रिक्षा टॅक्सीवाले महाराष्ट्रात 40 वर्ष राहिले, 25 ते 40 वर्ष राहिले. ते राहिल्यावर ते काय म्हणतात, आम्हाला नाही मराठी बोलायचं, तुम्हाला हिंदी बोलायचं असेल तर तुम्ही बोला, कारण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. आता हा गैरसमज पिकवून ठेवणारा देशातला सर्वात मूर्ख प्रांत आपला आहे. देशात इतरत्र कुठेही असा प्रांत नाहीये. म्हणजे गांधींनी स्वतः दक्षिण भारतातल्या लोकांना हिंदी शिकायला पाठवलं. तुम्ही घटना समितीतली चर्चा बघा. घटना समितीतल्या चर्चेमध्ये काही दाक्षिणात्य लोकांनी असं म्हटलंय हिंदी विषयक चर्चेत की आम्ही हिंदी शिकण्यासाठी म्हणून गांधींच्या सूचनेवरनं दक्षिणेत गेलो, आमच्या लोकांना हिंदी शिकवलं. आणि आम्ही का शिकवलं तर एक काहीतरी लिंक लँग्वेज यावी म्हणून. पण तुम्ही आता आमच्या असे बोकांडी बसलाय की तुम्ही आम्हाला आमच्या भाषांना श्वास पण घेऊ देत नाही. हे लोक 46 साली बोलतायत. आणि 2025 ला जेव्हा हिंदीच्या विरोधातलं आंदोलन आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला उल्हास पवारांना सांगावं लागलं की हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती ही बोगस संस्था आहे, कारण या देशाला राष्ट्रभाषा नाहीये. तर किमान तुम्ही हिंदी प्रचार करा, तुम्हाला फारच वेळ जात नसेल तुमचा तर, पण राष्ट्रभाषा हा शब्द तरी काढून टाका. पण मग परिस्थिती आणखी वाईट काय झाली की दादांचं पद गेलं आणि तिथे महान आपल्या खासदार मेधा कुलकर्णी तिथं आल्या. त्यामुळे आपला समाज आधीतनं फुफाटत गेला. म्हणजे आता त्या मेधा कुलकर्णी मराठी लोकांच्या घरोघरी जाऊन हिंदी शिकणं कसं आवश्यक आहे हे मराठी पालकांना शिकवणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला आहे की हिंदीला आम्ही जो केलेला विरोध आहे तो मराठी कारणाच्या चळवळीचा भाग काय आहे? हिंदीची आणि आपली लिपी सारखी आहे. आज तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात, मग प्रकाश परब सरांनी हिंदीवाल्यांनी पण स्वतःच्या भाषेचा कसा विकास करावा याच्याबद्दल सांगितलं. उत्तर भारतामध्ये अवधी, ब्रज, बुंदेलखंडी, मगही, भोजपुरी या पण भाषा आहेत. पण या सगळ्या भाषा ते लोक बोलतात. जनगणनेमध्ये मात्र फक्त हिंदीचा उल्लेख होतो. त्यामुळे हिंदीची लोकसंख्या सुजलेली आहे. हिंदीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दिसते कारण त्या लोकसंख्येच्या आधारे हिंदीला पैसा मिळतो. तुम्ही आजही केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज, मिनिस्ट्री ऑफ होम मिनिस्टर हे काढून बघा. या केंद्र सरकारच्या मंत्रालयात फक्त राजभाषा मंत्रालय आहे. हे राजभाषा मंत्रालय कधी आलंय?
जेव्हा सरदार पटेलांच्या काळामध्ये संस्थानांचं विलिनीकरण व्हायचं होतं तेव्हा डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स होतं. तेच डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सचा एक भाग आता डिपार्टमेंट ऑफ ऑफिशियल लँग्वेज आहे. म्हणजे देशाला 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आणि घटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा असताना सुद्धा आत्ताच्या घडीला आपल्या सरकारला मिनिस्ट्री ऑफ ऑफिशियल लँग्वेजेस इन इंडिया असं मंत्रालय स्थापन करायला काय हरकत आहे. पण ते का करत नाही, कारण सर्वाधिक पैसा त्यांना कशावर खर्च करायचा आहे, हिंदीवर. आणि भाजप आणि संघाला त्याच्या खालोखाल जो पैसा खर्च करायचा आहे तो संस्कृतवर करायचा आहे. कारण भाजप आणि हिंदी आणि संस्कृत हा त्यांच्या कल्चरल हेजिमनीचा, सांस्कृतिक वर्चस्वाच्या एकूण राजकारणाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे हिंदीला जेव्हा आम्ही विरोध केला त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणले की लोकांचा इंग्रजी सारख्या परक्या भाषेला पाठिंबा आहे पण भारतीय भाषांना विरोध आहे. खरं तर त्यांनी असं म्हणता कामा नये होतं, कारण त्यांची मुलगी स्वतः सीबीएसईच्या शाळेमध्ये शिकते जिथं हिंदी आहेच असं नाहीये. त्यामुळे ज्यांचं स्वतःच इंग्रजीवर एवढं प्रेम आहे त्यांनी लोक हिंदीला विरोध करतात याच्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. आम्हाला जी भीती होती आणि आजही आहे ती भीती अशी आहे की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा जर पहिलीपासून किंवा बालवर्गापासून मुलांना शिकवल्या गेल्या तर दोन्हीतल्या लिपी साधर्म्य आणि वैधर्म्यामुळे आणखी काही वर्षांनी मराठी ही हिंदीची पोटभाषा वाटायला लागेल. आजच तुम्ही बघा ज्यांची मुलं नातवंड इंग्रजी माध्यमात जात आहेत, अनेक ठिकाणी मुलांना इंग्रजी बोलायला जमत नाही, मराठी बोलायला परवानगी नसते म्हणून मुलं हिंदीत बोलतात. आमच्या माहितीतली काही मुलं मी सोचून सांगतो अशा प्रकारचं मराठी बोलतायत. आणि हे जे आहे हे आता आपल्याला चूक दिसतंय. आणखी 10-20 वर्षांनी लोकांना हेच न्यू नॉर्मल आहे अशा प्रकारे वाटण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे आम्ही ज्या वेळेला महाराष्ट्र धर्माची मराठी कारणाची मांडणी करतो त्यावेळेला शाळेपासून सुरुवात करतो, भाषेच्या टप्प्यापर्यंत येतो आणि मग मराठी माणसाच्या रोजगार आणि महाराष्ट्राच्या एकूण रचनेपर्यंत आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आता महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा किंवा विनाशकारी विकासाचा मुद्दा प्राजक्ताने मांडला. महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आहे की अदानी आणि लोढा नकाशावर जिथं बोट ठेवतील ते भूभाग त्यांना मिळतात. मुंबईमध्ये मिठागराची जागा घ्या, कलेक्टरची जागा घ्या, खारफुटीची जागा घ्या, अदानीला धारावी विकसित करता यावं म्हणून वाटते तेवढी जागा सरकार त्यांना देतंय. आणि महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ हे जवळपास त्यांच्या पर्सनल दिमतीला आहे. इथं म्हणजे सांगली आणि कोल्हापुरातल्या ज्या मंडळींनी काही वर्षांपूर्वी एनडी साहेबांच्या नेतृत्वाखाली महामुंबई एसीझेडच्या प्रकल्पासाठीच्या विरोधात काम केलं असेल त्यातल्या काहींना कदाचित हे आठवत असेल की रिलायन्सचं ज्या वेळेला महामुंबई एसीझेड आलं त्यावेळेला त्या एसीझेडचे सगळे अधिकारी सरकारच्याच ऑफिसमध्ये बसून काम करत होते. म्हणजे सरकार आणि अंबानी यांच्यातली सीमारेषा एवढी पुसट झालेली आहे की सरकार कुठं संपतं आणि अंबानी कुठं सुरू होतो हे आपल्याला कळतच नाही. जसं अटल सेतू कुठं संपतो आणि अंबानीची जमीन कुठं सुरू होते हे आपल्याला कळत नाही, तशाच प्रकारची ही परिस्थिती आहे. आणि हे अनेक अभ्यासकांनी कार्यकर्त्यांनी म्हटलं की हे देशाचे 2 जण आहेत, A1 आणि A2, अंबानी आणि अदानी. या दोघांच्या मदतीसाठी ही व्यवस्था चालते. आता या दोघांच्या मदतीसाठी चालणारी ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या पोटामध्ये उभं राहणारं धर्मकारण आहे जे महाराष्ट्राच्या विरोधी जाणार आहे. मी पुण्याला आता जाऊन आलो, सर तिथं राहतात, आम्ही तिथं महाराष्ट्र धर्म शिबिर घेतलं. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नितेश राणेच्या कृपेनं अत्यंतिक टोकदार हिंदुत्वीकरण झालेलं आहे. म्हणजे मुसलमानांना बाजारात वस्तू विकताना पंचायत होते. म्हणजे फक्त मुसलमानांना नाही, एखाद्या हिंदू माणसानं गुरं विकत घेतली, रीतसर बाजारामध्ये विकत घेतली आणि तो सावंतवाडीत वर्ण आंबोलीच्या घाटातनं खाली कोकणात उतरला तरी गोरक्षक आपोआप निर्माण होतात आणि ते म्हणतात नाही पण हे तुम्ही कत्तलच करायला घेऊन चाललाय. ते त्या माणसाला मारतात, काढून घेतात आणि मग स्वतः येऊन कत्तल करतात. तुमच्या लक्षात येईल परिस्थिती अशी आहे
की भांडवली अर्थव्यवस्थेच्या नियमन करणाऱ्या माणसांच्या सोबत धार्मिक अतिरेकीपणा करणाऱ्या माणसांची गट्टी जमलेली आहे. आणि त्यामुळे गेल्या 5-7 वर्षात तुम्ही बघा, तुम्ही नुसतं एक मॅप महाराष्ट्राचा काढून बघितला तर महाराष्ट्रातल्या बहुतांश उजव्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातलं एकही धार्मिक स्थळ सोडलेलं नाही जिथे लोकांना त्यांनी फुकट नेऊन आणलेलं नाहीये. हे लाडकी बहिणीच्या पुढचं पाऊल आहे. लाडकी बहीण हे निवडणूक केंद्रीय पाऊल आहे. लाडका भाऊ, लाडकी ताई, लाडका मेहुणा हे सगळी मधली पाऊल आहे. या काळामध्ये तुम्ही मुसलमान आहात का, तुम्हाला अजमेरला नेतो. तुम्ही बौद्ध आहात का, तुम्हाला दीक्षाभूमीला नेतो. तुम्हाला शिर्डीला घेऊन जातो. या सगळ्या प्रक्रियेमधनं माणसांच्या संवेदनांचं असं बधिरीकरण यांनी घडवून आणलेलं आहे की त्यामुळे आमच्यासारखे लोक ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जाऊन आम्ही लोकांना सांगतो की मराठी शाळा बंद पडत आहे, ग्रामीण भागातल्या मराठी शाळा बंद पडत आहेत, बहुजनांच्या शाळा बंद पडत आहेत, हे मी तुम्हाला ओरोसचं उदाहरण सांगतो जिथं मराठी शाळांचा 20,000 लोकांचा मोर्चा तिथल्या स्थानिक मंडळींनी काढला. नितेश राणे त्या मोर्चाला सामोरे आले होते आणि तिथं ते मला असं म्हणाले, आम्ही व्यासपीठावर होतो तर ते मला असं म्हणाले की बाहेरच्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करता कामा नये. त्यांच्या दृष्टीनं बाहेरचा म्हणजे कोण, जो सिंधुदुर्गाच्या बाहेरचा आहे तो त्यांच्या दृष्टीनं बाहेरचा. तेव्हा मी त्यांना म्हटलं की सिंधुदुर्ग तुमचा आहे पण महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा आहे. आणि शाळा जेव्हा बंद पडतात तेव्हा मुलांवर परिणाम होतो पण मुलींवर परिणाम जास्त होतो. आणि त्याच वेळेला मी त्यांना असं म्हटलं की ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडल्या त्याचं एक महत्वाचं कारण शहरी भागातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी हे पण आहे. तर त्यावर ते मला असं म्हणाले, पण मग लोकांनी चांगलं शिकायचंच नाही का? आता इंग्रजी माध्यमाच्या दुकानांमध्ये चांगलं शिकायला मिळतं आहे असं वाटणारा माणूस त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. हा आपला सांस्कृतिक कुपोषणाचा भाग आहे. हा आपल्या राजकीय कुपोषणाचा भाग आहे. आता या प्रकारच्या शक्तीच्या विरोधात तुम्ही कसं लढणार? म्हणजे सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला नितेश राणेच्या विरुद्ध संघर्ष करायचा म्हणजे कुठंतरी तुमची डेड बॉडी सापडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये तुम्हाला उदय सामंत आणि त्याच्या भावाच्या विरुद्ध संघर्ष करायचा तर तुमच्या घरी कधीतरी रात्री पाकिट येईल किंवा कोणतरी मारणारे लोक येतील अशी शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापुरात अशा प्रकारे तुम्ही काही करायचं म्हटलं तर कुणीतरी धर्माचे साथीदार तुमच्या घरी येऊन हे असं करणं तुम्हाला बोलणं शोभतं का असं म्हणून तुमच्या डोक्यावर शाई ओतण्याची शक्यता आहे. शाई ओतण्याचा अनुभव तुम्ही घेतलाय अलीकडच्या काळामध्ये काही लोकांनी. आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आपण चिकित्सेची आणि विचार करणाऱ्या लोकांची भूमी म्हणू शकतो का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता या पार्श्वभूमीवर आम्ही का फिरतो? तर तुम्ही असं म्हणाल 50-60 माणसं, 100 माणसं तुमच्या कार्यक्रमाला येतील, ऐकतील. त्यातली सुद्धा माणसं कशी आहेत, हे मराठीच्या चळवळीचं काम हे थोडस मल्टी लेवल मार्केटिंगचं अलीकडचं रूप आहे. म्हणजे ते कसं आहे, ह्यानी 6 माणसं गोळा करायची, मग त्या 6 माणसांनी 6 माणसं गोळा करायची. हे यशस्वी मॉडेल आहे. अयशस्वी मॉडेल कुठलं आहे जे आमचं आहे ते काय आहे की मी एकाला सांगायचं, त्या एकाने 4 जणांना सांगायचं पण त्यातल्या एकानेच यायचं. हे अयशस्वी मॉडेल आहे. म्हणजे सांगतोय खूप लोकांना आपण, प्रत्यक्षात लोक काय म्हणतात, मुफीत मुजावर जातोय ना, आल्यावर त्याला विचारलं की काय झालंय, लोक होते का नाही हे पण त्याला विचारलं. हे काय मॉडेल आहे? हे मोबिलायझेशनचं पुरेसं यशस्वी न झालेलं मॉडेल आहे. आता हे मोबिलायझेशनचं मॉडेल का नाही यशस्वी होत? कारण मोबिलायझेशनची यशस्वी झालेली 4 ते 5 अपेक्षा भंग केलेली मॉडेल तुमच्या समोर आहे. एक आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं, ज्यांनी तुम्हाला सांगितलं की सकाळी तुम्ही मराठी आहात, संध्याकाळी तुम्ही हिंदू आहात, त्यामुळे तुम्ही मुसलमानांना सोडवल्याशिवाय तुम्हाला सुख चैन लागणार नाही. मग त्यांचं ऐकून लोकांनी 92 साली दंगली केल्या. मग एका टप्प्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लक्षात आलं की अरे हिंदूंपेक्षा मुसलमान आपल्याला जास्त मतं द्यायला लागले. आणि मुसलमानांच्या असं लक्षात आलं काँग्रेसपेक्षा शिवसेना भरोसा ठेवायला जास्त बरी आहे. हे बघा तुम्ही चेक करा, गेल्या 5 वर्षात घडलेलं आहे. राहिला राज ठाकरेंच्या मनसेचा पक्ष जो मराठीवादी आहे, त्यांना मध्ये असं लक्षात आलं की आपण मराठी केलं, लावरे तो व्हिडिओचे सगळे प्रयोग केले पण मराठी लोकांच्या डोक्यात प्रकाशच पडेना.
मग ते असं म्हणाले की मराठी बांधवांना जाऊ दे, आता आपण हिंदू बांधवांकडे जाऊया. मग हिंदू बांधवांकडे गेले आणि ते म्हणले मुसलमानांनी जर भोंगे वाजवले तर त्या मशिदी पुढे जाऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणू. आता हनुमान चालीसाच म्हणायची, मराठी काही म्हणण्यासारखं त्यांच्या पटकन लक्षात नाही येत, कारण आपली विध्वंसाची भाषा पण हिंदी आहे. विध्वंसासाठी सुद्धा किंवा संघर्षासाठी सुद्धा मराठी नाही वापरता येत आपल्याला. मग थोड्या दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की अरे जोपर्यंत संघ आणि भाजपवाले हयात आहे तोपर्यंत आपल्या गरीब हिंदुत्वाच्या मॉडेलला कोण विचारणार आहे. मग वर्ष 2 वर्षानंतर साक्षात्काराचे क्षण आल्याने ते परत आले. राहिले 2 कोण, विकासासाठी भाजपकडे गेलेला दादांचा पक्ष आणि विकासासाठी शहांकडे गेलेला शिंदेचा पक्ष. हे सगळे लोक कोणत्या विकासासाठी गेलेले आहेत तुम्हाला माहिती आहे. प्रत्येकी 50 कोटी ही जर आपण विकासाची मिनिमम व्याख्या धरली तर 20 पाले जर आता असते तर आपली रोजगार हमी योजना एवढी यशस्वी झालेली आहे हे ऐकून त्यांना फार धन्यता वाटली असती. तो कुठं वर असतील, त्यांच्या आत्म्याला शांतता लाभली असते की साधा 100 रुपये रोजगार 72च्या दुष्काळात मिळावा म्हणून त्यांनी जी योजना काढली ती योजना थेट त्यांच्या राज्यात लोकप्रतिनिधींना किमान 50 कोटीचा रोजगार हमीची आपण सोय करून दिलेली आहे. इतकं हे बदललंय. आता या 2 पक्षांचा काहीही मराठीशी महाराष्ट्र धर्माशी संबंध नाही. याचा कशाशी संबंध आहे, दिल्लीची नजर कुठे आहे याच्याशी संबंध आहे. राहिला 5वा पक्ष तो पवार साहेबांचा आहे. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू, म्हणजे माझं भाषण सुरू होताना तो कुठे आहे आणि संपताना तो कुठे असेल याच्याबद्दल आपल्याला सांगता येण्याची शक्यता कठीण आहे. आता माझे काही मित्र आहेत त्यांच्या पक्षात, त्यांना माझा फार राग येतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तू कशाला शत्रुत्व घेतोस किंवा त्यांच्याबद्दल तू बोललंच पाहिजेस का. प्रश्न असा आहे की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस या 3 माणसांच्या बद्दल महाराष्ट्राच्या राजकारणाची चिकित्सा न करताना न बोलणं हे भेकडपणाचंच लक्षण आहे. ज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचं सर्वाधिक भलं करण्याची क्षमता होती आणि ज्यांनी आपली क्षमता कदाचित आकलनाच्या अभावानं, कदाचित राजकीय स्वार्थापोटी नीट वापरली नाही, त्यामुळे त्यांची चिकित्सा करणं ही एका पातळीवर आपण आपली चिकित्सा करण्यासारखं आहे की आपण आधी काय चुकवलं ते यानंतरच्या काळामध्ये करता कामा नये हे आपल्याला कळलं पाहिजे. मग या पातळीवर आमच्यासारखे लोक जेव्हा मराठी कारणाची महाराष्ट्र धर्माची मांडणी आम्ही करतो तेव्हा यातनं काय प्रकारचं राजकारण उभं राहू शकतं का. मला लोक विचारतात मग तुम्हाला काय राजकारण करायचं आहे का, तर राजकारण न केलेली गोष्टच नाही. मी प्राध्यापक आहे आणि मी महाराष्ट्रात आमच्या अनेक विद्यापीठांमधले प्राध्यापक नवी जी व्यवस्था निर्माण झालेली आहे तिच्या मांडीवर अलगद जाऊन बसलेले असताना मी त्याच्या विरोधामध्ये माझी भूमिका मांडतो आणि मी स्वतःला माझं करिअर पणाला लावून काम करतो. ही पॉलिटिकल भूमिका आहे, ह्याच्यात कोणावरही उपकार नाही. मला हौस आहे म्हणून मी ते करतो, माझं कन्व्हिक्शन आहे. त्यामुळे जी माझी राजकीय भूमिका आहे त्याच्या डायगोनली ऑपोजिट आणखी कोणाची तरी राजकीय भूमिका असू शकते. कुठेही कोणत्याही सार्वजनिक व्यवहारामध्ये राजकीय नसलेली अशी भूमिकाच नाहीये. त्यामुळे अराजकीय असं काही नसतं, अराजकीय अशा प्रकारची मांडणी असत नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या मराठी कारणाच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे. आणि आज आता आम्ही तुमच्या समोर शेवटचे जे काही 2-3 मुद्दे सांगायचे ते सांगतो आणि थांबतो. की मराठी कारण असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला मराठी माणसांचं नवं राजकारण उभं राहू शकतं का. आता असं आहे बघा की उत्तर भारतीयांना मारण्याचे आपल्याकडे काही कार्यक्रम झाले, दक्षिण भारतीयांना मारण्याचे काही कार्यक्रम झाले. मराठी शाळा बंद पडण्याला उत्तर भारतीय जबाबदार आहेत का. उलट पालघर आणि रायगड जिल्ह्यामधल्या काही मराठी शाळा उत्तर भारतीय मुलांच्यावर चालू आहेत, कारण मराठी लोकांची मुलं त्या शाळांमध्ये जात नाही. मराठी लोकांची मुलं कुठं जात आहेत, सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये जात आहेत. आदिवासींची मुलं, धनगर समाजातली मुलं, महाराष्ट्र सरकारच्या डोक्यात अशा काही सक्षमीकरणाच्या ऍबनॉर्मल कल्पना आहेत. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी आदिवासी समाजातली मुलं पाचगणीच्या निवासी शाळांमध्ये पाठवली
आणि त्याचा फायदा फक्त शाळांचा झाला, कारण दरवर्षी काही एक फी त्या शाळांना देण्यात आली. आता चौंडीला ज्या वेळेला सभा झाली, त्यावेळेला मंत्रिमंडळाचं अधिवेशन झालं, तेव्हा धनगर समाजातल्या मुली त्यांनी तिथं पाठवायचं ठरवलं. त्याची पण फी सरकार भरणार आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये पाठवलेली मुलं वर्षभराच्या नंतर परत गेली, कारण त्या शाळा इतक्या बदमाश आहेत की त्यांनी त्यांच्या वर्गातल्या धनदांडग्या मुलांच्या बरोबर ह्या मुलांना बसवलं नाही. ही नवी अस्पृश्य जमात आहे त्यांच्या दृष्टीनं. जशी आरटीई मध्ये शिकणारी मुलं ही बड्या धनदांडग्यांच्या शाळांमधली अस्पृश्यांची जमात आहे, आणि अशा प्रकारची अस्पृश्यांची जमात क्रिएट केल्याबद्दल सरकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 25% मुलांचं मागल्या दरवाजाने अनुदान देत आहे. म्हणजे मराठी शाळांचं अनुदान बंद करायचं आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या 25% मुलांचं मागल्या दरवाजाने अनुदान चालू करायचं, अशा प्रकारचा विपरीत कारभार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या परिस्थितीमध्ये अशा सारख्या बैठका जेव्हा आपण घेतो, दोन अपेक्षा मी तुमच्या समोर मांडतो आणि थांबतो. एक म्हणजे अधिक सजग होणं, अधिक सक्रिय होणं आणि आपल्या भोवतालच्या परिस्थितीबद्दल धाडसानं बोलणं. हे शक्य आहे का, हा एक विचार आपण केला पाहिजे. म्हणजे दिल्ली मधल्या मुलांच्या आंदोलनाचं एक यश असं आहे की मुलं रॅपिड ऍक्शन फोर्सच्या लोकांच्या समोर पुष्पगुच्छ घेऊन उभी राहिली आणि तुमच्या घरच्यांना जाऊन सांगा की तुम्ही आम्हाला मारलं हे सांगितलं. एका मुलीनं हेल्मेट घातलेल्या पोलीस बाईकच्या हेल्मेटमध्ये हात घातला. दादरमध्ये एक मुलगी बसच्या समोर उभी राहिली. हे धाडस हे चळवळीमधनं येणारं धाडस आहे. म्हणजे खूप मागे ज्या वेळेला गांधींनी दांडीचा सत्याग्रह केला, त्याच्या सुरुवातीची जी मांडणी ब्रिटिश मंडळींनी केली आहे, भारतीय मंडळींनी पण केली आहे. कोणालाही असं वाटत नव्हतं की या माणसाचा हा सत्याग्रह यशस्वी होईल. लोकांना असं वाटत होतं की 60-70-80 माणसं घेऊन हा चालत चाललेला आहे, लोक मीठ उचलतील, पोलीस धोपटतील, पुढे काहीच होणार नाही. पण पोलिसांनी मारल्यानंतर माणसं मार खातील पण पळून जाणार नाही, हा मेसेज होता. आणि म्हणून याच जिल्ह्यामधल्या माडगुळकरांनी उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया अशी ओळ लिहिली. आता तुम्ही मला सांगा, अशा कविता लिहिणाऱ्या माणसांसाठी माडगुळ्यात बामणाचा पत्रा आहे, माडगुळ तर कुठे आहे? आता आपल्याकडे सगळे विश्वास पाटील किंवा विश्वास नांगरे पाटीलच आहेत. जे भुक्कड लोक आहेत, जे व्यवस्थेचे भालदार चोपदार आहेत, ज्यांना पद्म पुरस्कार पाहिजे, साहित्य अकादमीवर जायचंय, अशा कोणाचा कोणत्या परिसंस्थेमध्ये आपण माणसं वाढलो आणि कुठल्या टोकाला आपण गेलो याचा एक विचार आपण करावा, हा एक मुद्दा मी सांगतो. आणि दुसरं मला असं वाटतं की भाषेचा संघर्ष आणि महाराष्ट्र धर्माचा संघर्ष ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जी 107 माणसं मेली, त्या माणसांना पुढे काय बरं होणार आहे हे माहिती पण नव्हतं. लोक लढले, लोक मेले. सीमा भागामध्ये तुम्ही बघा, मारुती बेंडाळकर पासून अनेक लोकांनी जीव गमावले, कन्नड सक्तीच्या आंदोलनात गमावले. आपल्याला किमान महाराष्ट्र मिळाला, सीमा भागातल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात यायला पण मिळालेलं नाही, तरी सुद्धा लोक लढतात. तर मला असं वाटतं की या प्रकारची ताकद लोकसंघटनांमधून निर्माण होण्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आम्ही चौघांनी ही सगळी मांडणी तुमच्या समोर केली. इथे मी माझं बोलणं थांबवतो आहे. जे काही प्रश्न तुम्हाला आता साधनाने आणि आमच्या मंडळीने, महेंद्रने वगैरे तुमच्याकडे कागद दिले, आमच्या सगळ्या वक्त्यांच्या संबंधात तुम्हाला जे काही प्रश्न असतील आवर्जून विचारा. काही पटलं नसेल तरी मोकळेपणाने सांगा. आणि इथं सांगलीमध्ये आता इथे 50 लोक दिसतात, प्रत्यक्षामध्ये 5 माणसं जरी कामासाठी उभी राहिली तरी सुद्धा मला वाटतं की एक बऱ्या प्रकारचं संघटन होण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही शहरात चांगल्या गोष्टी असतात, फक्त चांगल्या गोष्टी आहेत याच्याबद्दल आतून विश्वास असणं आणि व्हर्च्युअल काम नाही, प्रत्यक्षात काम करणं, या दोन गोष्टींची फार आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी शांतपणाने ऐकून घेतलं, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. जय मराठी, जय महाराष्ट्र. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या अशैक्षणिक, असंविधानिक आणि अलोकशाही स्वरूपाबद्दल मांडणी करण्याचा ठोस कार्यक्रम आखता येईल का? मला असं वाटतं की हा कार्यक्रम खूप आवश्यक कार्यक्रम आहे. आता याच्यात झालंय काय
की लोकांना असं वाटतंय की इंग्रजी माध्यमामध्ये जाणं हेच लोकशाही वर्तन आहे आणि मराठी माध्यमाचा आग्रह धरणं ही बळजबरी आहे. तर याच्याबद्दल जेव्हा भालचंद्र नेमाडे काही वर्षांच्या पूर्वी बोलले होते की इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही एक आपत्ती आहे आणि ती सांस्कृतिक आपत्ती आहे, ह्या बाबतीमध्ये ठोस कार्यक्रम आखण्याचा मार्ग तो लोक चळवळीतनंच आखता येणं शक्य आहे. कारण उपलब्ध राजकीय व्यवस्थेतले जे लोक आहेत ते या सगळ्या इंग्रजी माध्यमाच्या व्यवस्थेचे लाभार्थी असल्यामुळे ते याच्यामध्ये सहभागी होणार नाही. पण सर तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण आपल्याला आखता येईल आणि कदाचित त्यासाठीची एखादी प्राथमिक बैठकही आपण घेऊया. विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि वाचन लेखन अभिव्यक्तीबाबत उद्यापासून संघटितपणे योजनाबद्ध कार्यक्रम काय असेल? सर आम्ही पालकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मगाशी साधनाने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी मराठी शाळांच्या पालकांचं संमेलन घेतो. आतापर्यंत 10 संमेलन आम्ही घेतली आणि गेल्या महिन्यामध्ये कोल्हापुरातल्या काही लोकांशी आम्ही बोललो, शिक्षणाधिकाऱ्यांशी पण बोललो. तर कोल्हापूर मधल्या मराठी शाळांच्या पालक आणि शिक्षकांच्या बरोबरीने एकतर शिक्षक संमेलन किंवा पालक संमेलन असं करावं असं कोल्हापुरात चर्चा झाली आहे. गुरुपौर्णिमेला आता मी शिक्षक आहे त्याच्यामुळे मला खूप विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे टेम्पलेट्स, आता मॅडम पण मागे बसल्यात, सगळ्या आपल्या शिक्षकांना एक टेम्पलेट येतं बघा. गुरुला दरवर्षी गुरुच्या नावाचा एक नवा श्लोक असतो, त्या वर्षी जो फेमस आहे तो कुठला तरी एक येतो. पण मी तुम्हाला हे निष्पाप आहे, नाणीजला जो नरेंद्र महाराज नावाचा मनुष्य आहे त्याच्या पायावर जाऊन डोकं ठेवणाऱ्या माणसांमधल्या महत्वाच्या माणसांमध्ये कोण आहे? तर नाना पटोले आहे. नाना पटोले आहे, उदय सामंत आहे. आणि उदय सामंत या व्यासपीठावर असं म्हटले की महाराजांना महाराष्ट्र भूषण मिळण्यासाठी पहिलं शिफारस पत्र मी देणार आहे. आणि त्याच बातमीमध्ये असं म्हटलं गेलं आहे की नाना पटोलेंनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडावं अशा प्रकारचा आदेश त्यांना देणारा हा गुरु आहे. म्हणजे या राज्याचं नैतिक अधःपतन होण्याची सुरुवात नाणीजपासून झाली. आता हे जे आहे ना, हे नैतिक अरिष्ट जे आहे, या नैतिक अरिष्टाची दुसरी बाजू कमालीची भलगर अशा प्रकारची आर्थिक उपलब्धता आहे. कितीही तुमचं नैतिक अवमूल्यन झालं तरी तुमच्याकडे त्या नैतिक अवमूल्यनाला झाकणारा प्रचंड पैसा आहे. म्हणजे तुम्ही मुंबईत बघा, लोढा वाटेल तेवढ्या जमिनी विकत घेतो आणि मग कधीतरी महिन्यात एखाद्या वेळेला गरिबांना आणि उपाशी राहणाऱ्या लोकांना राग वाटतो. हे जे आहे ना, धनदांडग्या नैतिकता गमावलेल्या लोकांनी अशा पद्धतीनं नोशनल आणि टोकन स्वरूपाची समाजसेवा करणं, याच्यात लोकांना पण सर आवडतंय. म्हणजे मुंबईत मी बघतो सगळी आपली मराठी पोरं सगळ्या बिल्डर लोकांकडनं पैसे घेतात आणि गणपतीचे टी शर्ट बिल्डर देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या बिल्डिंग मधल्या मराठी माणसांची घर मोकळी करण्याचं पुण्यकर्म आपली पोरं करतात. शिर्डीला पायी चालत आपली पोरं जातात. काय देतात? बाया पुरुष सगळ्यांना आंतरिक सुख आहे त्याच्यात. पुरुषांना चालायचं सुख आहे, बायकांना स्वयंपाक करायचं सुख आहे आणि भात फुकट मिळतोय. तर भात गुजराती बिल्डरकडनं फुकट मिळतोय. हे जे आहे ना, कोणाच्या तरी नैतिक अधःपतनातनं येणारा जो पैसा आहे तो लाचारपणे स्वीकारणं हे मराठी समाजाचं सामूहिक प्राक्तन आहे सर. आता यातनं बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं मला सुचत नाही. म्हणजे खूप संसदीय भाषेतही त्याच्याबद्दल बोलणं मला कठीण होत आहे. पण आपण काही बोललं, आपण काही संसदेत नाही आहोत, त्यामुळे आपल्याला नीटच बोलायला पाहिजे. मराठीसाठी पुन्हा एकदा मोडी लिपी वापरात का आणली जाते? आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी लिपी ही, मोडी लिपी ही मराठीची एक सुरक्षा कवच होऊ शकली असते. काही अंशी खरं आहे, पण भाषांना लिपीची जी एक परंपरा असते ऐतिहासिक, त्याच्यामध्ये असं दिसतंय की कुठलीही भाषा सहसा आपल्या लिपीमध्ये, जे संपूर्ण लिपी ते बदलत नाहीये, पण त्या लिपीमध्ये एका दुसऱ्या अक्षरामध्ये जरी बदल करायचा झाला तर देखील समाज सहसा ते स्वीकारत नाही. आता ही गोष्ट खरी आहे की केंद्र
ऑफिशियल लँग्वेजच्या प्रशासकीय वापरासाठी म्हणून 3 झोन गेलेले आहेत, ए, बी आणि सी. आणि त्याच्यामध्ये उत्तरी राज्य आहेत हिंदी भाषिक, ते ए मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषांचा वापर करावा अशी शिफारस आहे. आपली मोड महाराष्ट्राची मोड गुजरात आणि पंजाब बरोबर बांधलेली. आता याच्यामध्ये आपलं नुकसान असं आहे की गुजरातीची लिपी वेगळी आहे, पंजाबीची लिपी वेगळी आहे. आणि त्यामुळे हिंदीचा इतका दुष्प्रभाव दृश्य स्वरूपामध्ये गुजरातमध्ये नाही, पंजाबमध्ये देखील नाही. त्यामुळे त्यांची भाषा ही इथे लिपीच्या संदर्भामध्ये हिंदीच्या बरोबर येतेच. पण महाराष्ट्रामध्ये देवनागरी लिपीचं हे साधारण लक्षात घेऊन केंद्रीय आस्थापनामध्ये ज्यावेळी 2च भाषा वापरायच्या झाल्या होतात, त्यावेळी इंग्रजी आणि हिंदी या 2च भाषा वापरल्या. आणि इथे ही लिपीची अडचण होते. पण आपण ही लिपी का सोडावी म्हणून मध्यंतरी मला वाटतं गेल्याच महिन्यात लोकसत्तेमध्ये लेख लिहिला होता की महाराष्ट्राला मराठी आणि इंग्रजी ह्या द्वैभाषिक धोरणाचीच गरज. तामिळनाडूपेक्षा देखील, कारण तामिळनाडूकडे भाषा आणि लिपी दोन्हींचं संरक्षण आवश्यक आहे, पण महाराष्ट्राकडे नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ही औपचारिक स्तरावर कुठल्याही स्तरावर शिकवण्याची काही गरज नाही. आणि महाराष्ट्राने सरळ सरळ त्या दुसऱ्या झोन मधून, बी झोन मधून आपल्याला सी झोन मध्ये टाकावं दक्षिणी राज्यांच्या याच्यामध्ये. आणि हे जे लिपीच्या संदर्भामधला हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खूप फार महत्वाचा आहे. आता देखील असं आहे की जर समजा महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती झाली तर मुलांना शुद्ध लेखनाच्या संदर्भामधल्या, वाक्यरचनेच्या संदर्भामधल्या हे जे साधर्म्य आणि किमान वैधर्म्य आहे त्याच्यामध्ये कुठला शब्द काय लिहावा, कारण तिथे एका शब्दाचा अर्थ हिंदीमध्ये वेगळा होतो, मराठीमध्ये वेगळा होतो. शब्द तोच असतो, उच्चार तोच असतो. तिथे शुद्ध लेखनाचे नियम वेगळे आहेत, आपल्याकडे नियम वेगळे आहेत. त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे शालेय पातळीवरचं, ते होऊ नये म्हणून आपल्याला औपचारिक स्तरावर, शालेय स्तरावर कुठेही हिंदी शिकण्याची आवश्यकता नाही. दुसरा इथे एक प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रात फक्त मराठी माध्यमाच्या शाळा असाव्यात, इंग्रजीची आवश्यकता नाही. या संदर्भामध्ये कर्नाटक सरकारने असा एक प्रयत्न केला. मला वाटते 15-20 वर्षांपूर्वी 4थी पर्यंत सगळ्या शाळा तरी इंग्रजी करून टाकल्या, कन्नड करून टाकल्या. आणि नंतर मग इंग्लिश माध्यमाच्या शाळांचे सगळे शिक्षक पहिल्या संस्थाचालक हायकोर्टामध्ये गेले. बरेच वर्ष तो खटला चालला आणि नंतर मग शेवटी तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आणि मला वाटते 2013-14 साली त्याचा निर्णय आला, मोठ्या बेंचने तो दिला. आणि तो फार ऐतिहासिक. आणि हा निर्णय काय आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे कुठल्याही एका भाषेची सक्ती करता येणार नाही. कारण अल्पसंख्याकांना दिलेले जे भाषिक अधिकार आहेत त्या अधिकाराचा भंग होईल. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निवाड्यामध्ये असं म्हटलंय की मुलाची मातृभाषा कोणती, शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं हे ठरवण्याचा अधिकार पालकांचा आहे. हे पालकांची भाषा स्वतःची कन्नड असली तरी देखील त्यांना वाटत असेल की आपल्या मुलांनी इंग्रजी शिकावं आणि इंग्रजी ही त्याची मातृभाषा आहे, तर ती त्याला द्यावी. आणि त्यामुळे हा निर्णय जो आहे तो एकूणच भारतीय भाषांच्या भवितव्यावर खूप दूरगामी परिणाम करणार आहे. खरं म्हणजे याचा पुनर्विचार करायला पाहिजे, राष्ट्रीय पातळीवर चर्चा घडून आणायला पाहिजे. जर अशा पद्धतीने जर पालकांनाच आपल्या पाल्याची मातृभाषा ठरवण्याचा अधिकार दिला तर भारतामधली भाषिक विविधता आणि पर्यायाने सांस्कृतिक विविधता पुढच्या काळामध्ये नष्ट होण्याची भीती आहे. आता याच्यावर माझा जो एक मला जो उपाय सुचतोय की जो अनेक प्रगत देशांनी केलेला आहे, सरळ सक्ती करण्याऐवजी की कोणत्याही भाषा कशा पद्धतीने म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि कंपल्शन मर्यादित सक्ती करावी आणि त्याला इतक्या संधी जोडाव्या की लोकांना असं वाटलं पाहिजे की मराठी शिकण्यातच फायदे आहे. आता मराठी शाळा हे मोफत करावं, मराठी शिक्षण त्याला चांगल्या भौतिक सुविधा पुरवाव्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये त्यांना आरक्षण ठेवावं. सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्ही जर मराठी माध्यमात शिकलात तर तुम्हाला सरकारी नोकऱ्या संदर्भामध्ये मिळतील.
वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीचं इन्सेंटिव्ह तुम्हाला मराठी शाळांसाठी देता येतील आणि कोणालाही मराठी शाळांमध्ये शिकण्यासाठी पालकांना कसल्याही प्रकारचा खर्च करावा लागणार नाही. इच्छाशक्ती असेल तर 2-4 वर्षांमध्ये आता हे जे चक्र सगळे इंग्रजीकडे धावण्याचं आहे ते आपल्याला पुन्हा मराठी शाळांकडे करता येईल आणि रिझल्ट दिसला आणि इंग्रजी माध्यम मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अतिशय दर्जेदार आणि चांगलं अत्याधुनिक अशा प्रकारच्या साधनांचा वापर करून इंग्रजीचं अध्ययन आणि अध्यापन जर सुधारलं तर भविष्यामध्ये कोणीही मातृभाषा मराठी असताना इंग्रजीकडे वळणार नाही. तेव्हा या मार्गाचा अवलंब आपल्याला करता येईल. पण आता सत्यस्थितीमध्ये कुठल्याही राज्याला म्हणून NEP मध्ये सुद्धा 5वी पर्यंत आणि शक्यतो 8वी पर्यंत शिक्षणाचं माध्यम मातृभाषा राहावं अशी शिफारस आहे. म्हणजे सक्तीने केलेली आहे. कारण सक्ती सरकारला करता येणार नाही कारण ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवडानुसार. कारण तो प्रश्न ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे की शिक्षणाच्या माध्यमाच्या संदर्भामध्ये भारतासारख्या बहुविध भाषा असलेल्या देशांमध्ये हे स्वातंत्र्य आपल्याला पालकांना द्यावं लागेल. सरकारला नाही देता येणार की महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा राहतील, दुसऱ्या राज्यांच्या राहणार नाही असं करता येणार नाही. पण महाराष्ट्रात मराठी ही लोकभाषा असेल, राजभाषा असेल तर महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक आपल्या मुलांना मराठी माध्यमातच पाठवतील अशा पद्धतीचे काही पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह उपाययोजना सरकारला सहज करता येतील. शक्य आहे. पण सरकारची इच्छाशक्ती नाही. म्हणजे सरकारला तर असं वाटतंय की माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जितक्या लवकर मराठी शाळा बंद पडतील, जितक्या लवकर खाजगीकरणाने सगळं शिक्षण येईल, इंग्रजीकरण होईल, तितक्या लवकर सरकारला या शिक्षणाच्या आर्थिक त्याच्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे जर सरकारची भूमिका जर समजा या पद्धतीची असेल तर मराठी शाळा या बंद पडतील आणि ते चालवणं कठीण. त्यामुळे हा एक वैधानिक असा पीस. राजाराम जाधव यांनी विचारलेला प्रश्न आहे की मराठी सिनेमा का चालत नाही. तर मराठी सिनेमा न चालण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे तो पोचत नाही अनेक ठिकाणी. आणि अनेक ठिकाणी मराठी आणि बऱ्याच बाबतीमध्ये काही बाबतीत का होईना आपला मराठी सिनेमा बरा नाहीये काही ठिकाणी. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मी चाळीमध्ये राहायचो आणि आमच्या घरी टीव्ही नव्हता. आमच्या चाळीतल्या मालवणी कुटुंबाकडे टीव्ही होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे टीव्ही बघायला जायचो. त्या काळचे आपले सगळे सिनेमे अनंत माने आणि मंडळींचे होते, लावण्यांचे सिनेमे. त्याच्यामध्ये आमच्या मालवणी सगळ्या शेजाऱ्यांना काही इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे ते असा सिनेमा लागला की टीव्ही लावायचे नाही आणि आम्ही त्यांना आग्रह करायला गेलो की ते असं म्हणायचे घाट्यानं ह्याच्यात काय बघण्यासारखं आहे. तर तेव्हा मला असं वाटायचं की हे अपमानास्पद आहे. आता मला असं वाटतं की त्यांच्या म्हणण्यात काही चुकच नव्हतं. त्या कोकणातल्या माणसाच्या जगण्याचं चित्रण जर आपल्या सिनेमात येतच नसेल त्यांची इथल्या, तर त्या माणसाने हा सिनेमा का बघावा. इथं कोल्हापुरात मला वाटतं पुढारीमध्ये बऱ्याच वर्षांच्या पूर्वी माझा राजेंद्र फडके नावाचा एक मित्र इथे चीफ रिपोर्टर म्हणून आला. वारला तो मित्र माझा. तो इथं जेव्हा आला तेव्हा मला वाटतं चित्रनगरीचं दुरुस्तीकरण आणि हे सगळं बदल झालं. त्यावेळेला तो ते बघायला गेला तर त्याला सांगण्यात आलं की काय नवं येत आहे. तर पाटलाचा वाडा सेट काय बनवण्यात नव्यानं तर पाटलाचा वाडा. तर तो त्याला म्हणला की अरे तुम्ही कुठल्या जगात आहात. तर पाटलाचा वाडा जर गावात राहिला नाही तर सिनेमात राहून कसा चालेल. तर बदललेल्या काळाचं चित्रण जर सिनेमात पडलं नाही तर आपला सिनेमा पोचत नाही. तर मी मला वाटतं जयसिंगपुरातच एसटी स्टँडच्या बाहेर 2 सिनेमाची पोस्टर्स पाहिलेली आहेत. एका सिनेमामध्ये राजू शेट्टींनी काम केलेलं आहे आणि एका सिनेमात गोपीचंद पडळकरने काम केलेलं आहे. म्हणजे आता राजू शेट्टींचं ठीक आहे, स्वाभिमानीचे लोक तरी बघायला जातात. गोपीचंद पडळकरचा सिनेमा कोण का बघेल मला सांगा. म्हणजे आपल्याकडचे जे सिनेमे आहेत त्या ठिकाणी कलातीत होणारे म्हणा, तंबूतले सिनेमे म्हणा, हे यातले अनेक ठिकाणचे सिनेमे हे सरकारच्या मर्जीवर चालू आहे. सरकार त्याला 25 लाख रुपये 50 लाख रुपये देतं आणि ज्या पद्धतीचं अनुदान दिलं जातं त्या अनुदानावर बरेचसे लोक अनुदानासाठी म्हणून सिनेमा काढतात. म्हणजे 50 लाखाचा 1 कोटीचा 2 कोटीचा सिनेमा काढतात. दुसऱ्या कॅटेगरीतले सिनेमे कुठले आहेत जे प्रवीण तरडे काढतो, जे दिग्पाल लांजेकर काढतो,
जे त्यांनी काढले नाहीत तर मराठी समाजाची जास्त सेवा होईल. म्हणजे या प्रकारे तुम्ही धर्मवीर हा सिनेमा तुम्ही कोणाला कॉमन सेन्स तुम्ही विचारा. म्हणजे मंगेश देसाई सांगतो बघा सगळ्यांना मी घर विकून सिनेमा काढला. तो विकायची गरज नव्हती, लोकांनी डोकं विकून सिनेमा बघितलाय. हे 2 भाग आणि त्याने लोकांना धमकी दिली की माझ्याकडे अजून 8 भागाचं मटेरियल आहे. इक्बाल लांजेकरचे ते धमकी असतील अंमलात आणली. 6 भाग ऑलरेडी त्याने काढले. स्वामी समर्थांच्या बद्दल तरडेने तशीच लोकांना धमकी दिली की एवढ्या भागाचं मटेरियल माझ्याकडे अजून आहे. तुम्ही या प्रकारचे सिनेमे काढत असाल. तुम्ही नेटफ्लिक्स बघा, मी नेटफ्लिक्स खूप पाहतो, अमेझॉन प्राईम खूप पाहतो, मूवीवर जगभरातले सिनेमे पाहतो, आंतरराष्ट्रीय सिनेमे फेस्टिवल्स न जाऊन पाहतो. जगात ज्या प्रकारचा सिनेमा घडतो आहे, नवी मुलं इन्स्टाच्या जनरेशनवरची जे पाहताय आणि आपण ज्या प्रकारचे कंडम सिनेमे आपल्याकडे अनेक लोक काढतायत, म्हणजे अजून सुद्धा अंकुश चौधरी कॉलेजमध्येच आहे. त्याची पूर्ण कॉलेजमधून बाहेर पडण्याची वेळ आली तरी तो कॉलेजमध्ये आहे. म्हणजे काय तुम्ही किती मेकअप चोपडाल तोंडाला, ह्याला तरी काही लिमिट असायला पाहिजे. आणि तुम्ही आणि त्याच्याशी दुसरा जो एक प्रश्न नंतर बोलीभाषांचा विचारलाय, आता तुम्ही सिनेमाची बोली बघा. सिनेमामध्ये कोल्हापूरची म्हणून जी बोली आहे ती बोलणारा तुम्ही मला कोल्हापूरचा एक माणूस दाखवा. कोल्हापूरची बोली भलतीच कुठली तरी आहे. ते भलतच काही म्हणजे वऱ्हाडाला स्थान नाही, विदर्भाला स्थान नाही, खानदेशाला स्थान नाही. आणि अशा प्रकारचे जे प्रयोग करणारे लोक आहेत त्यांना आपण हे एक्सपेरिमेंटल वाले लोक आहेत, हे समांतर वाले लोक आहेत, हे फेस्टिवल साठी करतात, हे पुरस्कारासाठी करतात, असं त्यांना आपण ब्रॅकेट केलंय. आणि सरकार सुद्धा दरवेळेला पुरस्कार देताना एखादा पुरस्कार त्यांना चिकटवून देतं. त्यामुळे आपले सिनेमे न चालण्याचं एक कारण हे आहे. दुसरं कारण काय आहे, गेल्या वर्षी जेव्हा आम्ही हिंदीच्या संबंधातल्या आंदोलनात होतो तेव्हा 4-5 अभिनेते सोडले तर कोणी मराठीच्या आंदोलनात भाग नाही घेतला. मग उद्या जर शाळेमधनं मराठी निघून गेलं, कॉलेजमधनं मराठी निघून गेलं, तुमचे सिनेमे कोण बघेल, तुमच्या मालिका कोण बघेल? त्या टुकारच आहे, न बघण्याच्या लायकीच्याच आहे. पण ज्या काही टुकार आहे आणि म्हातारी माणसं वेळ काढण्यासाठी म्हणून तुमच्या मालिका बघताय, ही म्हातारी माणसं एकदाची गेल्यानंतर कोण तुमच्या मालिका बघणार आहे? हा प्रॉब्लेम आहे आपल्या टीव्ही, सिनेमा आणि नाटकवाल्या लोकांचा. यांच्यातल्या घरात तुम्ही चेक करा, यांच्या घरामध्ये यांची नाटकं कळणारी मुलंच नाहीये. यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवलं नाही. यांची मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात निघून गेली. त्यामुळे यांच्या सगळ्या नाटकाच्या तिकिटांचा भार, सिनेमाच्या तिकिटांचा भार बहुजन समाजाने तिकीट खरेदी करण्यावर अवलंबून आहे. हा या नाटक सिनेमाचा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे. एक मला फक्त मी प्रश्न वाचतो, मला जरा कळला नाही येतो. महाराष्ट्रात मराठी भाषा पण मराठी शाळांचं एकाच कॅम्पस खाली असलेल्या नियमानुसार कन्या आणि कुमारी शाळा बंद करतात. म्हणजे नुसत्या मुलींच्या शाळा, तरुण कुलम ना, काय ना, वरुण कुलम सर, म्हणजे नुसत्या मुलींच्या शाळा बंद करतायत. हा, तर 2 मिनिटं सर बोलू त्याबद्दल. हा, म्हणजे कोल्हापूरमध्ये पोहोचू शकलो नाही तुमच्यापर्यंत, म्हणजे त्याबद्दल माफ करा. पण काय झालंय, कोल्हापूर जिल्ह्यात 58 कन्या शाळा आहेत आणि 58च्या 58 कन्या शाळा एका कॅम्पसमध्ये आहेत म्हणून त्या बंद करायला. ऑलरेडी काय झालं, 5-7 वर्षापासून अशी हे झाली की शाळा काहीतरी कारणानं एका कॅम्पसमध्ये आणल्या गेल्या आणि आता त्या सीओच्या दिशेनं बंद करायचं, म्हणजे समायोजन करायचं. पण आमचं म्हणणं काय आहे की बाबा मराठी शाळा तुम्ही बंद का करताय? सरकार आम्हाला एखादा शिक्षक मागितला तरी सुद्धा आम्हाला मिळत नाही, आंदोलन करावं लागतं. पण आमची शाळा असलेली तुम्ही बंद का करताय आणि मुलींची शाळा बंद का करताय? त्याच्यासाठी म्हणजे कोल्हापूरमध्ये आम्हाला माहिती नव्हतं. ह्या प्रश्नाची म्हणजे आदेश आल्यावर, जे आर आल्यावर आम्हाला लक्षात आलं की बाबा किती प्रकरण गंभीर आहे, म्हणून आम्ही आता तुमच्यापर्यंत आलो. आणि आणखी एक दुर्दैव काय होतं, एक सुद्धा बातमी आम्हाला म्हणजे पेपरला दिली किंवा हे दिली, कुणीही ती पब्लिश केली नाही. म्हणजे लोकल प्रिंट मीडिया किंवा एक तरुण भारत होतं, त्यांनी बातमी पब्लिश केली. परत सीओची एक बातमी आली. कारण असं वाटते की ते शिक्षक बहुतांश पत्रकार म्हणजे स्थानिक हे करतात आणि ती बातमी आलेली आणि त्यामुळे हा विषय कुठंच पोहोचू शकला. आणि शाहू महाराजांच्या काळातल्या शाळा आहेत त्या साधारण 1927-28 बहुतेक शाळा तर 100 पूर्ण करतील 2029 ला. अशा शाळा बंद करायचा म्हणजे प्रशासनाला
तुम्ही जे सांगताय ना, मी स्वतंत्रपणे त्या शाळेबद्दल बोलतो. कसा समायोजनाचा जो प्रश्न आहे, कुमार सरांना पण माहिती आहे की खूप ठिकाणी दुर्गम भागात शाळांमध्ये सरकारचा एक युक्तिवाद असा आहे की मुलं आहेत, काही ठिकाणी शिक्षकांची उपलब्धता नाहीये किंवा मुलांची संख्या कमी आहे आणि सरकारनं समूह शाळा क्लस्टर स्कूलिंग असं करून सगळ्यांचं समायोजन करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्या बाबतीतलं सरकारचं आर्ग्युमेंट मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ते मला पटतंय असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की 4, 6, 8, 10 मुलं एखाद्या ठिकाणी शिकत असतील तर त्या मुलांचं सामाजिकीकरण पण पुरेसं होत नाही, त्यामुळे अधिक संख्येनं मुलं एकत्र आली तर ते बरं आहे. हा एक मुद्दा. दुसरं ते असं म्हणतात की मुलं 2-4 किलोमीटर अंतरावरच्या शाळेतली जरी एकत्र येत असली तरी सुद्धा आम्ही त्या मुलांना ट्रॅव्हल व्हाउचर देणार आहोत आणि ती ट्रॅव्हल व्हाउचर देऊन आम्ही त्या मुलांना शाळेत नेणार आहोत. काल परवा काही गावांमध्ये एसटी बंद झाली शाळेतल्या मुलांसाठीची म्हणून एसटी डेपोच्या समोर पोराने आंदोलनं केलेली आहे. अशी जिथं परिस्थिती आहे तिथं आपलं सरकार ट्रॅव्हल व्हाउचर देईल, मुलांना ती ट्रॅव्हल व्हाउचर मिळतील, मुलं इमानी इतबारीने शाळेसमोर जातील. हे इतकं रोमॅन्टिक चित्र सरकारनं निर्माण केलंय. त्यामुळे आपला आग्रह असाच असला पाहिजे आणि आमचा तो तसाच आहे की मुलांची संख्या किमान जरी असली तरी सुद्धा त्या मुलांच्यासाठी शाळा तगून राहिली पाहिजे. कारण जितकी शाळा दुर्गम असेल त्या शाळेपासून तुम्ही 2, 5, 7 किलोमीटर पर्यंत शाळा खेचून नेली, शाळा खेचून नेली तर मुलं खेचून नेता येत नाही आणि पहिल्यांदा मुलींचं शिक्षण बंद पडतं. परभणीमध्ये आमच्या एका सहकार्याने नंदखेड नावाच्या तालुक्यात शाळा चालवली, सरकारनं त्याच्या शाळेला मान्यता दिली नाही. शाळा बंद पडल्यावर त्याच्या शाळेत ज्या मुली 7वीत होत्या त्या मुलींची पुढच्या 3 ते 4 वर्षात लग्न झाले. म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये इतकी गंभीर परिस्थिती घडते आहे. त्यामुळे या प्रकारचं क्लस्टरचं जे काम आहे त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू. एक मुद्दा, बातमीचं जे तुम्ही सांगितलं ना, बातम्या न येणं याचा दीर्घ अनुभव आम्ही 22 वर्षात घेतलेला आहे. म्हणजे अशाही बातम्या आम्ही पाहिल्या की आमच्या कामाची माहिती आली आहे पण माझं नाव आलेलं नाहीये, कारण ते नको असतं. आणि मी समजू शकतो की लोकांमध्ये तुम्ही कोणाच्या तरी शेपटावर पाय दिलेला असतो, कोणाचे तरी हितसंबंध दुखावलेले असतात. याच्यावरचा एकमेव मार्ग म्हणजे आपण आपला मीडिया तयार करणं हेच आहे. म्हणजे आता इथल्या सुद्धा बऱ्याच लोकांना आमच्या कामाच्या बद्दल पेपरात वाचून कळलेलं नाहीये, युट्यूब मुळे कळलंय. म्हणजे अख्खं हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन आधी युट्यूबर्सनी लोकांच्या पुढे नेलं, मग पेपरवाल्यांना आणि चॅनलवाल्यांना वाटलं की अरे ह्याला टीआरपी आहे, मग ते आले आणि मग त्यांनी ते आंदोलन त्यांच्या पद्धतीने कव्हर केलं. फक्त मला जो एक मुद्दा वाटतो, कन्या शाळा किंवा कन्या महाविद्यालय किंवा मुलींची विद्यापीठ ह्याच्याबद्दल मी माझी सक्ती नाही, मी फक्त मुद्दा सांगतो. आपण यानंतरच्या काळात मुलींच्या शाळा या सुद्धा सहशिक्षणाच्या शाळा म्हणूनच पुढे नेल्या पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण हिंदूंमध्ये सुद्धा आणि मुसलमानांमध्ये सुद्धा एक पालकांचा वर्ग असा आहे की त्यांना असं वाटतं शिकूया पोरींना पण पोरं असता कामा नये. हे काही फार नॉर्मल नाही. त्यामुळे कन्या शाळा टिकल्याच पाहिजे, पण कन्या शाळांचं किंवा कन्या महाविद्यालयांचं आणि मी हे SNDT विद्यापीठाच्या कुलगुरू मॅडमना 1 वर्षापूर्वी म्हटलं, 2 वर्षापूर्वी, तर त्या मला असं म्हणाल्या, मी तुम्हाला त्यांचं वाक्य सांगतो, त्या मला असं म्हणाल्या पण मग मुसलमानांच्या मुली कशा शिकतील? तर मला प्रश्न असा आहे की हे तुम्ही मुसलमानांशी बोला की त्यांच्या मुलींनी पण मुलांच्या सोबत शिकलं तरच त्यांचं बरं होणार आहे. तुम्ही त्या मुलींनी असं कोपऱ्यातच राहावं, मार्जिनलच राहावं आणि मग त्यांच्या वंचितीकरणावर तुमचं दुकान चालावं म्हणून तुम्ही त्यांना असं करायला लावू नका. सगळ्यांना हे पटेल असं माझं म्हणणं नाही, पण निव्वळ कन्या शिक्षणाचा काळ महर्षी कर्व्यांचा होता, आत्ताचा काळ सहशिक्षणाचाच आहे, एवढं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फारुख गवंडींचा एक प्रश्न आहे आणि थोड्या कॉन्झर्वेटिव्ह मुसलमानांना हमीद दलवाईचं नाव सांगितलं की राग येतो. त्यांचं म्हणणं नाही, त्यांनी सांगितलं ते आम्हाला पटत नाही, पण हमीद दलवाईंनी खूप मागे महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे हा मुद्दा मांडला. हमीद भाईंनीच मांडला असं नाही, त्यानंतर मुस्लिम मराठी संमेलनामध्ये विलास सोनावणे आणि इतर मंडळींनी मांडलेलं आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला कोल्हापुरी म्हणतो, मालवणी म्हणतो, खानदेशी म्हणतो
त्यावेळेला सुद्धा भाषेचा विचार करताना आपण ती भाषा बोलणाऱ्या हिंदूंचाच विचार करतो. ती भाषा बोलणाऱ्या मुसलमानांचं काय म्हणणं आहे, वाडवळी व बोली बोलणाऱ्या ख्रिश्चनांचं काय म्हणणं आहे, याच्याही बद्दलचा विचार आपण केला पाहिजे. आणि जी मराठीची सर्वसमावेशक व्याख्या आपण करतो, म्हणजे आता सुदैवाने आपण गेल्या 10-20 वर्षात आपला समाज थोडा डोकं ठिकाणावर आल्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध यातनं बाहेर पडलाय. नाहीतर आतापर्यंत भले भले लोक आणि पणीवाले लोक त्यांच्यामुळे आमची पोरं ह्या शाळेतनं बाहेर पडली, या मूर्खपणातनं बाहेर येत नव्हते. पण आता जरा आपले लोक प्रमाणित अप्रमाणित पर्यंत आले. पण प्रमाणित मराठी, प्रमाण मराठी ही सर्वसमावेशकच असली पाहिजे. म्हणजे शेतकरी हा शब्द जितका मराठी आहे तितकाच कास्तकार हा शब्द पण मराठी आहे. हे आपण सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. फक्त बोलीचे जे आग्रह धरणारे लोक आहेत त्यांना एक माझी विनंती अशी आहे की बऱ्याच म्हणजे विशेषतः मराठीच्या प्राध्यापकांमध्ये एक असा कल आहे की आम्ही ह्या बोलीचे पाठीराखे आहोत, आम्ही त्या बोलीचे पाठीराखे आहोत. बोली टिकेल आणि भाषा मरेल असं संभवत नाही. बोली मरेल तेव्हा भाषा मरणारच आहे. त्यामुळे मराठी जगवण्याच्या प्रक्रियेत आपण खानदेशी पण जगवतो, मराठी जगवण्याच्या प्रक्रियेत आपण अहिराणी पण जगवतो, कोल्हापुरी पण जगवतो. त्यामुळे आपल्यातल्या काही मंडळींनी एक अकादमिक द्वैत निर्माण करून ठेवलंय बघा. तुमची बोली आमची प्रमाण, तुमची प्रमाण आमची ही बोली भाषा. या द्वैताच्या पलीकडे जाऊन आपण प्रमाण आणि बोली यांचा एकत्रित विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मगाचपासून आपण मान्यवरांनी ज्या काही गोष्टी मांडल्या, म्हणजे जे काही घडू लागले समाजामध्ये, जे काही चालले ते घडतंय ते सांगितलं. आणि तर येणारा बराचसा वर्ग हा एक बुद्धिजीवी वर्ग होता जो इथं ऐकची आता जोर नाही. आणि मग तुम्ही बोला की जर वेगळा कार्यक्रम असता तर या ठिकाणी हॉल भरला असता, उभे राहिले असे लोक. सर आपण जर सायकॉलॉजी जर बघितली तर 40-50 वर्षापूर्वी पॉप्युलेशनचा एक घंटाकृती वक्र मांडलेला आहे सायंटिस्ट लोकांनी, की त्यांनी पूर्ण 100% लोकांचं 20, 60 आणि 20 असं वर्गीकरण केलं. म्हणजे काय केलं की पहिले 20% जे लोक आहेत त्या लोकांचं या समाजामध्ये देशामध्ये काय चाललंय त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, ते त्यांचे काही चालतंय. शेवटचा जो 20%चा वर्ग आहे जो मगाशी तुम्ही उल्लेख केला अदानी, अंबानी वगैरे वगैरे, ही लोक त्यात आहेत. आणि मधला 60%चा लोक हा अन्न, वस्त्र, निवारा, माझी मुलं बाळ, माझा संसार, माझं काम आहे, उद्या आपली ड्युटी आहे, या पेज पर्सेंट अडकलाय. आणि त्यातून नैसर्गिक 10% लोक या हॉलमध्ये येतात. मग आपल्याला ही गोष्ट फार पुढे घेऊन जायची असेल, बरोबर, म्हणजे आपल्याला जेव्हा उभे करायचे, एखादी गोष्ट चांगली करायची असताना आपल्याला अनेक संकट येतात आणि ती वेळ लागतो. जसं एखादा नेता किंवा तो पुढारी, मग सरांनी बोर्डाचं फार छान उदाहरण दिलं की तो बोर्ड आणला आहे, त्या बोर्डाच्या खर्चात काहीतरी झालं असतं, सरांनी बोलले. जर तो आपलं प्रेझेंटेशन म्हणजे काही काम नसताना जर ते करत असेल, आपण जर असं एक छान काम करतोय, चळवळ उभी करतोय, तर ती कुठेतरी 4 भिंतीच्या आत न घेता चौकात झाली तर नक्कीच या महाराष्ट्र धर्माच्या शिबिरला एक वेगळं रूप निर्माण होऊ शकतंय. कारण जेव्हा चौकात जाताना ज्या 100, 200, 300 लोक ऐकतील त्यावेळी काय लोक म्हणायला लागले, कोण बोलतायत, हा ह्युमन सायकोलॉजिकल विचार, थिंकिंग पॉवर त्यांच्यामध्ये यायला सुरुवात होईल. आणि ब्रेनचं ते एक वैशिष्ट्य असतं की ती चर्चेवर पटकन ग्रास्प करतात, बरोबर. म्हणजे आता मी जवळपास समजा माझ्या मित्रांना 3-2.5 सांगितले की दीपक सरांचं त्या ठिकाणी आज शिबिर आहे. होय, काय सांगतील, काय त्या घडामोडी असतील ते सांगतील, कशाला जायचं. म्हणजे 15 मिनिटं मी काय होतो, कशाला जायचं, त्यांचं ऐकायचं वगैरे होतं. पण जेव्हा मला वाटलं की काहीतरी वेगळं असेल, पण 4 भिंतीच्या आत जे घडतंय ते जर 4 भिंतीच्या बाहेर जर घडलं तर नक्कीच आपल्याला आणखी माणसं जोडली जातील. आणि पत्रकार म्हणून मी जेव्हा काम करतो आणि गावामध्ये फिरतो आणि शाळेमध्ये फिरतो, त्यावेळेला लोकांची एकच मानसिकता आहे की सर आमचं काम असतं पोरग्याला पाठवायचं, आता दिशा म्हणजे 8-15 दिवस ती मुलांना पाठवतच नाही.
जे त्यांच्या मेंदूमध्ये एकच की मला सगळे 8 ते 5 काम करायचे, त्याशिवाय माझं घर चालत नाही. आणि मगाशी स्वामी पण फार छान मुद्दा उचलला की कन्या विद्यामंदिर किंवा शाळा, इतकी प्रचंड लोकसंख्या मध्ये ह्या बेरोजगार लोकांची धोरणांची असताना कदाचित कुणाला वाईट वाटेल किंवा नाही, पण माझं वैयक्तिक मत आहे, लाख 2-2 लाख रुपये त्या एकाच टीचरला पगार दिल्यापेक्षा जर आमची जी बेरोजगार मुलं आहेत, जी टीएड झाली बीएड झाली, त्यांना जर 15-20 हजारचा पगार दिला तर ती मुलं आनंदाने त्या शाळेमध्ये काम करतील आणि शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षक येऊ शकतात. मग आता ते नवीनच आहे की टीईटी पास पाहिजे, टेट पास पाहिजे, हे चालवलंय. का चालवलंय ते मला माहित नाही, पण आपल्या माध्यमातून जर असं समिती अंतर्गत सरकार दरबारी काय मानता आलं की जर जी अशी पिढी फिरायला लागली बेरोजगाराची, शिकून तयार आहे, त्यांना संधी नाहीये, तर अशा लोकांना तुम्ही सरकारचा एक प्रश्न मांडावा. त्यावेळेला आमच्या एका मित्रानं सोशल मीडियावर लिहिलं की इथे जवळपास मला वाटतं स्टेडियम आहे, तर आंबेडकर स्टेडियम ना, हा कार्यक्रम आंबेडकर स्टेडियम मध्ये व्हायला पाहिजे. तुम्ही आता इमॅजिन करा, एवढेच लोक आंबेडकर स्टेडियम मध्ये आहेत, ते कुठं दिसतील मला सांगा? एका कोपऱ्यात सुद्धा लोक दिसणार नाही. म्हणजे आम्ही मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताची यात्रा महाराष्ट्र पाडव्याच्या दिवशी काढली, पुण्यामध्ये काढली. लोकांच्या मध्ये जाण्यासाठी लोकांना व्हिजिबल दिसतील एवढी माणसं लागतात. म्हणजे 4, 6, 8, 10 माणसांच्या बरोबरीने लोक आंदोलन करत नाहीत का? करतात. म्हणजे मी काही वर्षांच्या पूर्वी सांगलीमध्ये, इथे मला विश्राम बागेमध्ये, म्हणजे माणसाला स्वेच्छा मरणाचा अधिकार पाहिजे अशा प्रकारचं एक मंडळ इथे काम करताना मी पाहिलं. म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयांवर माणसं काम करत राहतात. लोकांमध्ये जाताना ना, एक तर आपल्यातली जी मध्यमवर्गीय मानसिकतेची माणसं आहेत, आपल्या लोकांची भीड चेपायला खूप वेळ लागतो. म्हणजे आम्ही सुद्धा खूप प्रयत्नपूर्वक लोकांच्या मध्ये गेलेलो आहोत, पण लोकांमध्ये जायला खूप ऊर्जा लागते. 50, 100, 200 माणसांना सोबत घेऊन जायला खूप ऊर्जा लागते आणि खूप ऊर्जा खर्च होते. आणि असं नाहीये, कदाचित इथं आहे ना, म्हणजे हॉल आहे, जरा बरी व्यवस्था आहे, ही सुद्धा आता श्रोत्यांची एक अपेक्षा झाली आहे. तुम्ही साधं इमॅजिन करून बघा, इथं जर उघडत असतं तर 50% ऑडियन्स कमी झाला असता इथे, आणि लोक म्हणले असते काय त्यांच्या विचारांना काय करायचं आहे, मागच्या बसलेल्या माणसाच्या अंगाला वारा लागेल झालाय. तर हे जे आहे ना, आता विचारांसाठी त्याग करण्याचा काळ नाहीये. त्यामुळे हे लक्षात घेऊन मोबिलायझेशन करायला लागतं, हा एक भाग. आणि तुम्ही जे म्हणताय बेकार लोकांची पिढी, बेकार तरुण मुलं खूप आहेत बेरोजगार, तर आता जे शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे, हे प्राध्यापक होते, ती शिकवायला होते प्राध्यापक, तर शिक्षकांच्या पगाराबद्दल लोक खूप बोलतात, यांना खूपच पगार मिळतो, पगार घेतात आणि कामं करत नाही. तर पगार घेऊन कामं न करणारा जसा वर्ग आहे, तसा मिळणाऱ्या पगाराचं नीट काम करणारा पण वर्ग आहे. त्यामुळे न नीट काम करणाऱ्या लोकांच्या शिवाय आम्ही फुकट खातो, कामं बरी करणारे लोक. आणि आता सरकारने काय केले बघा, अनेक शाळांमध्ये निवृत्त झालेल्या मास्तर लोकांना स्वस्तात पडतात म्हणून नेमलेलं आहे. हे अत्यंत घातक आहे, कारण ते 10-15 हजार, बरोबर आहे ना सर, 15-20 हजाराला मिळत आहे. म्हणजे जी माणसं नियत वयोमानानं निवृत्त होतील ती निवृत्त होतील, पण आहे त्या माणसाला काढून 1 लाख तो पगार घेतो म्हणून त्याच्याऐवजी 4-25 हजार वाल्या लोकांना नेमा, असं आपण सरकारला सुचवणं म्हणजे सरकार उडी मारून ती सूचना स्वीकारेल. आणि ती असं म्हणतील 4 कशाला, आपण 10 नेमूया, 10,000च देऊया, 25,000 तरी कशाला द्यायला पाहिजे. त्यामुळे आणि ते पगार 10,000 देतील आणि पवित्र पोर्टल नावाच्या अपवित्र पोर्टलवर ज्या प्रकारच्या नेमणुका होतात तुम्हाला माहिती आहे. 25 लाख ते 40 लाखाचा दर आहे त्या पोर्टलवर. शाळेमध्ये, कॉलेजेस आणि विद्यापीठामध्ये 80 लाख ते 1 कोटीचा दर आहे. आता खानदेश आणि मराठवाडा प्रगती पथावर आहे त्या बाबतीमध्ये. तर हे तुम्ही लक्षात घ्या, शिक्षकांनी काम केलं पाहिजे हे मला मान्यच आहे आणि ते करणारे पण लोक आहेत, पण हे शिक्षक घालवा आणि बेकार लोकांना आणा. बेरोजगार लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राज्य व्यवस्थेची आहे. आणि ती आता बीएड आणि डीएड आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रातच खोड्यानं झाले. का झाले? कारण सरकारने मागे त्याला बीएड कॉलेज दिलं
आणि बीएड शिकताना बापाने पैसे दिले, नोकरी करताना सासऱ्याने पैसे दिले. या तत्वावर लोक बीएड आणि बीएड झालेत की नाही? मग आता जी पोरं हजारो बीएड आणि बीएड झालेली आहे, ऐन वेळेला ह्यांनी कॉलेज बंद करून टाकली. या बेकार माणसांच्या इकोसिस्टीमची जबाबदारी ही व्यवस्था निर्माण करणाऱ्या लोकांची आहे. ते जर आपण असं म्हणलो की नाही पण ते काम करतायत परमनंट लोक, ते प्राध्यापकांचा 2 लाख पगार आहे, प्राध्यापकांना 2 लाख पगार मिळतोय, पण IAS ऑफिसरला 3 लाख पगार, एक मोठा बंगला आणि दर महिन्याला त्याला पाकिट मिळतंय ना, त्यातल्या अनेकांना. IPS ऑफिसर मिळत नाहीये का? आणि IPS ऑफिसर, अनेक IAS आणि IPS ऑफिसर हे कंत्राटदारांचे पार्टनर आहे. हे समृद्धी महामार्गापासून शक्तीपीठापर्यंतचे पार्टनर आहे. म्हणजे प्राध्यापकांनी त्या लाईनवर जावं, शिक्षकांनी त्या लाईनवर जावं असं मी म्हणत नाही. फक्त आपण बेकारीचा प्रश्न वेगळा आहे आणि बरं न शिकवणाऱ्या शिक्षकांचा किंवा शिक्षकांच्या संख्येचा प्रश्न वेगळा आहे, एवढा फरक केला पाहिजे असं मी सुचवतो.